नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष कार्यक्रमाच्या 19व्या भागात मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काहीतरी विशेष कार्यक्रमाचा आजचा विषय आहे बहुविकलांगता एक आव्हान. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज प्रतिभांगणमध्ये आलेले आहेत डॉक्टर दीप्ती गांधी. नमस्ते दीप्तीताई, आपलं प्रतिभांगणमध्ये खूप खूप स्वागत. आणि दीप्तीताईंशी संवाद साधणार आहेत लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे. सुधाताई, आपलंही प्रतिभांगणमध्ये स्वागत. डॉक्टर दीप्ती गांधी यांचं प्रतिभांगणमध्ये स्वागत करण्याची विनंती मी ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांना करत आहे. काहीतरी विशेषच्या आजच्या भागात बहुविकलांगता एक आव्हान या विषयावर डॉक्टर दीप्ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परंतु तत्पूर्वी आपण डॉक्टर दीप्ती यांचा परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर दीप्ती गांधी या मुस्कान फाउंडेशनच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. डॉक्टर दीप्ती यांचा या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला तो लो व्हिजन कन्सल्टंट म्हणून सुरू झाला. परंतु तेवढ्यावरच न थांबता या क्षेत्रातील अनेक प्रश्न, अनेक आव्हानं त्यांच्या डोळ्यांसमोर होती आणि मग त्यातून मुस्कान फाउंडेशनचा जन्म झाला. बहुविकलांगता आणि दृष्टीहीन असलेल्या मुलांसाठी पुनर्वसन व शैक्षणिक सल्लागार म्हणून त्या गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. विशेष त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे कमी दृष्टी असलेल्या व्यक्तींची कार्यक्षम दृष्टी वाढविण्यासाठी संरचित व्हिजन रिहॅबिलिटेशन प्रोग्राम त्यांनी विकसित केलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर त्या मास्टर ट्रेनर आणि मेंटॉर म्हणून देखील कार्य करत असतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन निबंध त्यांनी सादर केलेले आहेत. दिव्यांगांच्या क्षेत्रात डॉक्टर दीप्ती यांचं खूप मोठं योगदान आहे. ते योगदान त्यांचं इतकं मोठं आहे की त्याची दखल थेम्स विद्यापीठानं घेतलेली आहे. लंडनमधील थेम्स विद्यापीठाने त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. डॉक्टर दीप्ती गांधी यांचं मी पुन्हा एकदा प्रतिभांगणमध्ये स्वागत करते आणि या पुढील कार्यक्रमाची सूत्र कार्यक्रमाच्या संवादक सुधा हुजूर बाजार तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. आणि दीप्तीताई, ग्रंथालीच्या परिवारात तुमचं सहर्ष स्वागत करते. थँक्यू सो मच. आणि या मंचावरती मला बोलवण्यासाठी खूप खूप आभार. कारण ह्या निमित्ताने आपल्याला बहुविकलांगता काय आहे हे समजायचं मला हे ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि आतापर्यंत तेच म्हटलं की आमच्याकडे बऱ्याच तज्ञांनी येऊन विविध अपंगत्वांबद्दल माहिती दिली. ओके. आपल्या रिहॅबिलिटेशनच्या त्या आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे आहेत 21 अपंगत्व त्यातली बहुसंख्य आम्ही अपंगत्व त्याच्यात तरी येऊन माहिती दिली आहे. ओके. पण बहुविकलांगतेबद्दल आतापर्यंत आम्ही कोणाला बोलवलं नव्हतं, तुमच्यासाठी थांबलो होतो. ओके. त्याच्यामुळे आता मला सुरू करताना पहिला प्रश्न विचारते की बहुविकलांगता म्हणजे नक्की काय, त्याची कारणं काय असतात? अच्छा. बहुविकलांगता म्हणजे एकाच मुलामध्ये एकापेक्षा जास्ती अपंगत्व असतं. आणि ते कशामुळे होतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिलं म्हणजे प्रीनेटल म्हणजे जन्माच्या आधी पहिले 3 महिने म्हणजे फर्स्ट ट्रायमस्टर जे आपण म्हणतो त्या फर्स्ट ट्रायमस्टरमध्ये जर आईला इन्फेक्शन झालं तर ते बाळाला पण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे बाळाची व्यवस्थित वाढ होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे त्या काळामध्ये समजा आई पडली किंवा तिला काही इंजुरी झाली तर ते बाळाला पण होऊ शकतं. तर हे महत्त्वाचं आहे प्रीनेटल. नंतर जन्माच्या वेळेला कधी कधी काय होतं की लेबर पिरियड वाढतो आणि मूल आतमध्ये सफोकेट होतं. ओके. आणि म्हणून त्याला मेंदूला पुरवठा होत नाही ऑक्सिजनचा आणि त्याच्यामुळे मुलाचं ब्रेन डॅमेज होतं आणि त्याच्यामुळे कर्णबधीर होऊ शकतो, दृष्टीहीन होऊ शकतो, मतिमंदत्व तर येऊच शकतं त्याला. नंतर जन्मानंतर म्हणजे माझी जेव्हा वाडियामध्ये ओपीडी असते बहुतांशी जेव्हा मी हिस्ट्री घेतो तेव्हा बाळांनी पहिल्यांदा रडला नाही. पहिलं जेव्हा बाळ रडतं तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा ब्रेनला होतो आणि मग ब्रेन काम करायला सुरू करतं आणि मग पूर्ण शरीर काम करायला सुरू करतं. दुसरं म्हणजे बरेच वेळा काय होतं की बरेच वेळा लेबर प्रोलॉंग झाल्यामुळे मुलामध्ये शक्ती नसते दूध खेचायची किंवा आईलाच कधी कधी दूध कमी असतं आणि बाळाला दूध न मिळाल्यामुळे बाळ हायपोग्लायसेमिक होतं म्हणजे त्याची शुगर लेवल खाली होते आणि त्याच्यामुळे
परत ब्रेन डॅमेज होऊ शकतं, त्याला आम्ही HI म्हणतो. नंतर गावामध्ये पण हल्ली कधी कधी म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अजूनही गावामध्ये घरी डिलिव्हरी होते, है ना. मग ती करताना ती सुईण जर तिला ट्रेनिंग मिळालं नसेल किंवा मूल आडवं झालं असेल, अशामुळे मुलाला अपंगत्व येऊ शकतं, कारण डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही. पोस्ट डिलिव्हरी म्हणजे मूल पडलं किंवा मेनिंजायटिस सारखं इन्फेक्शन आहे ना. म्हणजे माझ्याकडे कित्येक मुलं येतात, 2 वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत मूल एकदम नॉर्मल होतं, मग अचानक ताप यायला लागला, कळलं नाही काय, साधी पहिली औषधं दिली, असं करत करत ते मेनिंजायटिसचं इन्फेक्शन एवढं वाढतं, पूर्ण ब्रेनला अटॅक करतं आणि मग त्याच्यामुळे मुलाला बहुविकलांगत्व येऊ शकतं. म्हणजे त्याला दिसत नाही, ऐकू येत नाही, हातपाय चालत नाहीत ना, तसं असतं. आणि काही असतात ते अनुवंशिक असतात, जसं सिंड्रम्स असतात, जसं अशर सिंड्रम आहे, रेटिनायटिस पिगमेंटोजा आहे, मॅक्युलर डिजनरेशन आहे, असे वेगवेगळे अनुवंशिकतेमुळे त्यांना बहुविकलांगत्व पण येऊ शकतं. तर ह्या काही कॉजेस आहेत. आणि तुम्ही म्हटलं की हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे. होऊ नये म्हणजे जी कारणं आहेत त्याच्याचवरती जर आपण काम केलं, म्हणजे आईला जर दूध नसेल, मला अजून आठवते माझी मोठी मुलगी आता जवळजवळ 35 वर्षाची आहे, तर तिला ती मेट्रन ना साखरेचं पाणी पाजत होती. तर मला खूप राग आला होता, का तू देतेस, मला तर दूध आहे. पण तिने ते प्रिकॉशन घेतली होती की तिला जर दूध कमी असेल तर बाळ हायपोग्लायसेमिक होईल, किंवा लेबर प्रोलॉंग्ड असेल तर बरेचसे गायनॉकॉलॉजिस्ट वेळ काढतात ना. तर ते न करता लवकर सी सेक्शन करून मुलाला जर बाहेर काढलं तर मूल सफोकेट होत नाही आतमध्ये. तर चांगला गायनॉकॉलॉजिस्ट शोधणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं की आपल्या सोनोग्राफीज होतात 3ऱ्या महिन्यावर, 6व्या महिन्यावर. ह्या सोनोग्राफी बऱ्याचशा वेळेला काय होतं की जे गायनॉकॉलॉजिस्ट असतात ते स्वतः करतात, पण रेडिओलॉजिस्टकडून करणं आवश्यक आहे, कारण त्यांच्याकडे बरोबर मेजरमेंट्स असतात की डोक्याचं सर्कम्फरन्स लहान आहे नॉर्मलपेक्षा, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी रेडिओलॉजिस्टला कळतात. त्याच्यामुळे 3रा, 6वा आणि शेवटचं जी असते सोनोग्राफी, ती जरूर आपण रेडिओलॉजिस्टकडून करून घ्यावी. म्हणजे काही प्रॉब्लेम मुलाला असेल तर तिथेच आपल्याला काहीतरी स्टेप्स घेऊन त्याच्याबद्दल आपण काहीतरी करू शकतो. नंतर जर आईला दूध आलं नाही तर साखरेचं पाणी म्हणजे त्या मेट्रनला वगैरे सांगून द्यायला पाहिजे. घरी तर डिलिव्हरी कधीच करू नये. म्हणजे अजूनही मला आश्चर्य वाटतं की घरी डिलिव्हरी होतात गावात ना, आणि काय करतात ते, अशा आईला हलवतात किंवा काय ना, तर ते होऊ नये. आणि ऑफकोर्स जर मुलाला आकडी आली किंवा मूल पडलं तर लगेच डॉक्टरकडे जाऊन औषधं घेतली पाहिजे, कारण ब्रेन जर डॅमेज झाला आणि लवकरात लवकर जर त्या मुलाला औषध मिळालं तर ते कमी होऊ शकतं. नाहीतर जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की ठीक आहे रडतंय, थोड्या वेळाने बंद होईल, मग तो ब्रेन डॅमेज आणखीन वाढत जातो. तर ह्या काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, मी आता प्रेग्नंट बाई दिसली की त्याला नेहमी सांगते की बाबा तुला दूध चांगलं येऊ दे, नसेल तर लगेच सांग, है ना. मूल रडलं पाहिजे जन्मानंतर, कित्येक आयांना आठवतच नाही रडलं की नाही ते ना. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि फर्स्ट टाइम्स म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये जर तुम्हाला इन्फेक्शन झालं तर आईला ते कळत नाही. जसं रुबेला इन्फेक्शन, कांजण्या जे आपण म्हणतो, ते आईला असं एखादा चट्टा येऊन जातो लाल, तिला कळतही नाही. एखादा ताप, असा बारीकसा ताप येऊन जातो, तिला काहीच कळत नाही. पण वाढणारं जे फिटस असतं त्याच्याच वरती समजा कांजणे आला, जिथे डोळा येणार आहे तिथे जर ते कांजणी आली, किंवा जिथे कान येणार आहे किंवा जिथे हार्ट डेव्हलप होणार आहे तिथे जर ती आली तर ते व्यवस्थित डेव्हलप होत नाही. मग त्याच्यामुळे बहुविकलांग मुलं होऊ शकतात. ओके. दुसरं प्रिकॉशन आहे की आपण कॉन्सॅग्नस मॅरेज म्हणतो, आपल्या शास्त्रात पण लिहिलेलं आहे की एकाच काय म्हणतात त्याला, गोत्रात लग्न करू नका ना, किंवा एकाच फॅमिलीमध्ये लग्न करू नका, कारण दोन्ही ह्याच्यामध्ये जर त्या जीन्स असतील तर त्या 100% तसं मूल होऊ शकते ना. त्यामुळे एकाच फॅमिलीमध्ये लग्न न करणं एक प्रिकॉशन आहे. आणि जर फॅमिली हिस्ट्री असेल की काका किंवा आजोबांना काहीतरी दृष्टीबाधित होते किंवा काहीतरी डिफिकल्टी होती, तर मग अशा वेळे तर बिलकुलच करू नये एकाच फॅमिलीमध्ये लग्न. दीप्तीताई, हे सगळं ऐकताना फारच म्हणजे किती, म्हणजे एक जन्म होणं किती महत्वाचं असतं एका मुलाचं आपण म्हणतो ते. आणि ह्याचे आता परिणाम सांगू शकाल का, की एक मुलाला आता हे काहीतरी असे इफेक्ट झाले, हे झालं,
आणि ऑक्सिजन कमी पडला जन्माच्या वेळा, इन्क्युबेटरमध्ये मूल असतं, कधी कधी ऑक्सिजन लेवल वाढते, कधी कधी कमी होते. हो. आणि अजूनही आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी असते नसते, जनरेटर असतो नसतो. तर अशा वेळी हे सगळ्या ज्या घटना घडतात ह्याचे परिणाम काय होतात सांगा. हा, परिणाम म्हणजे पहिलं म्हणजे मेंदूला इजा होते, आपण म्हणतो ब्रेन इंजुरी होते. आणि आपण जे काही करतो, बघतो, ऐकतो, स्पर्श करतो, ते सगळे सेंटर्स ब्रेनमध्ये असतात. तर ते ब्रेन तो जर इंज्युअर झाला तर डेफिनेटली अंधत्व येऊ शकतं, कर्णबधिर होऊ शकतो, मतिमंदत्व येऊ शकतं, सेरेब्रल पाल्सी जे म्हणतो, मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे हातपाय चालत नाही मुलांच्या. तर असं आणि मेंदूचं झाल्यामुळे तर बहुविकलांगत्व ते येऊच शकतं. त्याच्यामुळे किंवा मी म्हटलं मेनिंजायटिस इन्फेक्शन, बरेच असे इन्फेक्शन्स आहेत आणि पालक खूप वेळ काढतात नाही ठीक होईल, किंवा बहुतेक वेळा डॉक्टरनाही कळत नाही की काय आहे ते. तर वेळ काढून लवकरात लवकर त्याचा उपचार केला पाहिजे. आणि बहुविकलांगतेमध्ये म्हणजे आता हे अंधत्व आलं, तर अंधत्वाबरोबर अजून काहीतरी असतं का? हो, जसं वेगवेगळे आहेत. डेफ ब्लाइंडनेस आम्ही म्हणतो ना. ते आम्हाला माहिती आहे कारण हेलेन केलर होत्या. हो, हेलन केलर होतं, बरोबर उदाहरण बरोबर. आहे. आणि हेलन केलरला पण मेनिंजायटिस झाला होता. हो, खरे खरे. त्या 1.5 वर्षापर्यंत एकदम नॉर्मल होत्या आणि त्यांना मेनिंजायटिस झाला. त्याच्यामुळे त्यांची दृष्टी पण गेली आणि त्यांचं कर्णबधिर पण झाल्या त्या. तर काय प्रश्न विचारला होतास तुम्हाला? म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली कुठली असतात? हा, कॅटेगरी म्हणजे आम्ही मुस्कान ज्याच्यासाठी काम करतो ते दृष्टीबाधित अधिक कर्णबधिर म्हणजे डेफ ब्लाइंड, दृष्टीबाधित अधिक ऑटिझम म्हणजे आपली प्रीमॅच्युअर बेबीज जे असतात, ज्यांचं आम्ही हाय रिस्क बेबी म्हणतो, 1.5 kgsच्या आतले वजन असतं, त्यांना काचेच्या पेटीत ठेवलं जातं. बरोबर आहे ना? मग अशा मुलांना सुद्धा डेव्हलपमेंट न झाल्यामुळे किंवा मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे त्यांना म्हणतात काय व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणजे दृष्टिबाधितता, कर्णबधिरता, मतिमंदत्व, सेरेब्रल पॉल्सी असं सगळं एकत्र होऊ शकतं. त्याच्यामुळे नंतर ऑटिझम विथ व्हिज्युअल इम्पेअरमेंट पण होऊ शकतं ना. नंतर सेरेब्रल पॉल्सी विथ व्हिज्युअल इम्पेअरमेंट. सेरेब्रल पॉल्सीच्या जवळजवळ 60 ते 70% मुलांना सेरेब्रल व्हिज्युअल इम्पेअरमेंट जे म्हणतो, मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे मेंदूचं व्हिजन सेंटर पाठीमागे असतं ऑक्सिपिटल लोबमध्ये, तिथे इजा झाल्यामुळे त्यांना म्हणजे हातपाय पण हलवता येत नाही आणि दृष्टी पण त्यांची कमी असते. कमी म्हणजे या लिमिटमध्ये की ते लिगली ब्लाइंड असतात. करेक्ट. आजच कारण मी एका अतिशय फार फेमस व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल वाचलं की त्यांच्या मुलाला हे असं म्हणजे पोटात असतानाच त्याला म्हणजे काय म्हणतात असं ते म्हणजे काय ऑक्सिजन कमी पडला आणि तुम्ही जे म्हणताय ते आजच मी वाचलेलं मला आठवते की ते जेव्हा बाळ जन्मलं तेव्हा त्याला सेरिब्रल पॉल्सी होती, चारही म्हणजे सगळं क्वाड्राप्लेजिक आणि लिगली ब्लाइंड होता. आणि ह्या व्यक्ती मी नाव सांगायला मला अतिशय आवडेल पण म्हणजे मला काय म्हणतात गोपनीयता असल्यामुळे सांगू शकत नाही. तर ह्या व्यक्तीने त्या मुलाकडे बघून स्वतःला प्रेरणा घेतली आणि कुठल्या कुठे म्हणजे आज फारच जगप्रसिद्ध असे ते आहेत. त्याच्यामुळे एक त्या मुलाकडे बघून आई वडिलांनी ते म्हणाले की त्या मुलाला झालंय, मला तर नाही झालं ना, तर मी दुःख करत बसण्यापेक्षा ते माझ्याकडे एक उदाहरण आहे की तो मुलगा कसा स्ट्रगल करतोय, तर मी करायला काय हरकत आहे. असं फार मोठं आज मी वाचलं आणि मला तेव्हाच तुमची आठवण आली की आज संध्याकाळीच आपण हे बोलणार आहोत. आणि सुद्धा काय होतं माहितीये, जर एखाद्या मुलाला अंधत्व असेल तर सगळं कॉन्सन्ट्रेशन अंधत्वावरती असतं. मग ते म्हणतात हा हे असं करतोय ना, ते ऑटिझम नाही, ते दृष्टीबाधित असल्यामुळे आहे. किंवा एखादा मुलगा सेरेब्रल पॉल्सी असेल तर मग त्याच्याच वरती कॉन्सन्ट्रेट होतं, म्हणजे त्याच्या थेरपी. तर कोणी बघत नाही की त्याची दृष्टी पण कमी आहे किंवा त्याला ऐकू कमी येत आहे. किंवा पालकांना सुद्धा ते नको असतं की बाबा चला ऑटिझम आहे ना, ठीक आहे, बस आणखीन पुढे मला काही माहिती घ्यायची नाही किंवा काही करायचंच नाही, बिकॉज ऍक्सेप्टन्स इज नॉट देअर. बरोबर. तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना जे इंटरव्हेन्शन आपण म्हणतो ते खूप उशिरा मिळतं. बरेचशा डॉक्टर्सांना पण कळत नाही की अरे ह्याला असं पण होऊ शकतं. बेसिकली ऑटिझम विथ व्हिज्युअल इम्पेअरमेंट जे आहे त्याच्यामध्ये तर डॉक्टर म्हणतात नाही नाही तो ऑटिस्टिक आहे ना, तो रॉकिंग करतो, तो त्याच्यामुळे करतो, ह्याच्यामुळे करतो. पण आम्ही हजारो मुलं बघितले तर आम्हाला कळतं की ह्या गोष्टी आहेत त्या ऑटिझममुळे आहेत आणि ह्या गोष्टी आहेत त्या व्हिज्युअल इम्पेअरमेंटमुळे. हे लवकर कळलं तर लवकर काय म्हणतात इंटरव्हेन्शन आपण देऊ शकतो, कुठल्याही थेरपीज किंवा काही. आणि त्याच्यामुळे
म्हणजे मूल क्युअर होत नाही, Correct. ठीक होत नाही, पण बरीचशी त्या मुलामध्ये प्रगती येऊ शकते. जसं तू म्हटलंस की आजच तू वाचलंस, त्या माणसाने डेफिनेटली त्याला थेरपीज वगैरे दिल्या असतील आणि खूप प्रगती होऊ शकते मुलामध्ये लवकर कळलं तर. आणि हे व्हिज्युअल म्हणजे दृष्टीबाधितच असतात सगळी मुलं असं आहे का म्हणजे सेलिब्रल पॉल्सी आणि काय कर्णबधिरता म्हणजे प्रत्येक वेळेला दृष्टीबाधित असं असलं असं नाही ना म्हणजे बहुविकलांगता असं म्हणजे नाही, हा. हा कारण नाही, पण मुस्कान ज्याच्यासाठी काम करतं ते दृष्टीबाधित विथ अदर डिसेबिलिटीज, MDVI म्हणतो, मल्टिपल डिसेबिलिटीज विथ व्हिज्युअल इम्पेअरमेंट. त्याच्यासाठी तुम्ही काम हा, आणि ब्रेन इंज्युअर झाला तर बहुतेक वेळा व्हिज्युअल इम्पेअरमेंट असतेच, किंवा हायड्रोसेफलिस जे होतं म्हणजे मेंदूतलं पाणी वाढतं, आणि जेव्हा पाणी वाढतं तर पहिलं प्रेशर ऑक्सिपिटल वरती येतं, तर त्याच्यामुळे सुद्धा व्हिज्युअल इम्पेअरमेंट होऊ शकतं. पण ते बाकीच्या गोष्टी मध्ये बघण्यामध्ये व्हिज्युअल इम्पेअरमेंट लोक बघत नाही. हे सगळं केवढं आव्हानात्मक आहे खरंच दीप्तीताई. आणि म्हणजे मला ऐकायलाच एवढं हे वाटतंय की तुम्ही ह्या क्षेत्रात आला कशा म्हणजे आकर्षित कशा झालात तुम्ही कारण हे फार कठीण आहे सगळं हे म्हणजे एका अपंगत्वाला सांभाळणं कठीण आहे तर तुम्ही बहुविकलांगता मुलांवर तुम्ही पुनर्वसन करताय तर ह्या क्षेत्रात यायला कसं काय तुम्ही आलात तर आम्हाला पुष्कळ तुमचा पूर्ण जीवन प्रवास सांगा. अगदी लहानपणापासून ऐकायला आवडेल. ओके ओके ओके. तर माझे वडील जे होते ते JJ स्कूल ऑफ आर्टचे डीन होते, आणि म्हणजे अगदी लहानपणीपासून आम्ही बघितलंय की एखाद्या मुलाकडे फी नाही आहे तर त्याला दे, किंवा गावाहून आलाय हे, त्याला रोजचा सकाळचा नाश्ता मिळत नाही, ताप येतोय तर मग घरून घेऊन या, असं आम्ही लहानपणीपासून बघितलंय की आमच्या बाबांनी बरेच सोशल वर्क केलं होतं. आणि मग माझं जेव्हा लग्न झालं तर माझ्या नशिबाने मला माझे मिस्टर आहेत त्यांनी सांगितलं की पैसे कमवण्यासाठी तू नोकरी वगैरे करू नकोस, असं काहीतरी काम कर ज्याच्यामुळे समाजाचं तू काहीतरी कल्याण करू शकशील. म्हणून मग मी शोधायला लागले कुठे म्हणजे मतिमंदत्वाच्या शाळा होत्या, कर्णबधिरांच्या शाळेशी मी जायला लागले. पण मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पहिल्या मुलीच्या वेळेला प्रेग्नंट होते, मग मी ते सोडलं. पण ते डोक्यात माझ्या होतं की मला ते करायचंय म्हणून. आणि मग जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली, 3 वर्षाची झाली ती, मग मी अशी शोधत होते काय करावं म्हणून. आणि तेव्हा माझ्या मिस्टर एका घरी सत्यनारायणची पूजा कोणाकडे तरी होती, तर आपल्याकडे मुंबईमध्ये घरं लहान असतात, बाजूचं घर जे होतं तिथे ते नाश्त्यासाठी वगैरे त्यांनी दिलं होतं. तर ते नेमके NABचे डिरेक्टर दातरंगे सर होते, आणि माझे मिस्टर तिकडे गेले, म्हणाले माझ्या बायकोला पण काहीतरी करायचं, तेवढा उद्याच्या उद्या पाठवा, आम्ही एकात्मक शिक्षण पद्धतीची सुरुवात करतो. आणि तेव्हा ट्रेनिंग नव्हतं सुद्धा मुंबईमध्ये. बरोबर. तर त्याने म्हटलं पाठवा तिला लगेच. मग मी गेले आणि तेव्हा माझा प्रवास सुरू झाला ह्या फील्डमध्ये. आणि माझे जे डिरेक्टर होते तेव्हा दुसरे जे एज्युकेशन डिपार्टमेंटचे चौधरी सर म्हणून होते, त्यांनी माझा CV वाचला. मी BSc आहे मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. फिजिक्स आणि लो व्हिजन, ज्याला फिजिक्स कळतं त्याला लो व्हिजन पटकन कळतं, तर ते मला म्हणाले ते ब्रेल विल सोड, ते करू नको, तू लो व्हिजन मध्ये अभ्यास सुरू कर. तर तेव्हा हे गुगल काही नव्हतं, पुस्तकं वाचायला लागायची. तर तिकडे LBMRC ची लायब्ररी होती, तर ते मला म्हणजे जा, कसं काय, ते स्वतः टोटली ब्लाइंड होते पण त्यांना कुठली पुस्तक कुठे ते माहिती असायचं, त्यामुळे जा हे पुस्तक घे, वाच, नोट्स कर, मग ते माझ्यावर डिस्कस करायचे. आणि त्याच काळामध्ये जवळजवळ मला वाटतं 97-96 मध्ये WHO भारतात आलं, आणि त्यांनी एक मॅन्युअल काढलं होतं डेव्हलपिंग कंट्रीसाठी, असेसमेंट अँड इंटरव्हेन्शन. तर त्याची ट्रेनिंग सुरू झाली होती, आणि मग माझ्या डिरेक्टरनी मला त्याच्यामध्ये पाठवलं. आणि मग मी त्याचा अभ्यास केला, बरेचसे वर्कशॉप्स त्यांच्या अंडर केले, त्यांच्या अंडर मी ट्रेन झाले WHOच्या अंडर इन लो व्हिजन अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट. आणि मग मला कालांतराने मला मी एक टीचर म्हणून काम करत होते, ते आयटिनन टीचर. मग लो व्हिजनचं हे सुरू झालं, डिपार्टमेंट नवीन सुरू झालं NAB मध्ये, मग तिथे मी जॉईन केलं आणि माझा तसा प्रवास सुरू झाला. पण मग आपल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो, मुलं मोठी होतात, मुलांकडे लक्ष द्यावं की इथे लक्ष द्यावं, म्हणून मग मी रिझाईन केलं. आणि जेव्हा मी घरी बसायला लागले तर मला म्हटलं अरे बापरे, एवढं नॉलेज माझ्याकडे आहे आणि घरी बसू कशी. परत माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं तू का नाही जात वेगवेगळ्या डोळ्यांचे डॉक्टर, ज्यांना ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतो आपण, त्यांना सांग की मी असा रिपोर्ट बनवतो ना. तर मग मी डॉक्टरांकडे जायला लागली, आणि आपले डॉक्टर्स जे आहेत ना ते खूप छान आहेत. तर एका डॉक्टरनी अजून 2 डॉक्टरला इंट्रोड्यूस केलं, असं करत 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 मग मी जेव्हा पेशंट यायचे पूर्ण त्यांचा रिपोर्ट लिहायचे. फॉर एक्झाम्पल ट्रॅकिंग नाही म्हणजे काय, तो मूल इकडून तिकडे बघू शकत नाही, त्याचा अर्थ काय, हे असं क्लिअरली मी लिहायचे.
मग ते रिपोर्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट यांच्याकडे जायला लागले, कारण ही मुलं बहुविकलांग पण होती. मग ते म्हणाले आम्हाला याच्याबद्दल शिकायचंय. मग त्यांनी मला त्यांच्याकडे कन्सल्टंट म्हणून बोलवायला लागलं. म्हणजे इथे मी तर नोकरी सोडली होती. असं करता करता मी 8 ऑर्गनायझेशनला ॲज अ लो विजन कन्सल्टंट म्हणून काम करायला लागली. आणि त्या दरम्यान मला खूप बहुविकलांग मुलं पाहायला मिळाली, जे दृष्टीबाधित होते, आणखीन एखादं त्यांना अपंगत्व होतं. आणि मी बघितलं की म्हणजे एखादं मूल सकाळी कुठेतरी फिजिओथेरपीला जातं, तिकडून बिचारं स्पीच थेरपीला जातं, घरी येऊन दोघंजण आई आणि बाळ बिचारं पटपट जेवतात आणि मग ऑक्युपेशनल थेरपीला जातात, स्पीच थेरपीला जातात, म्हणजे कुठेतरी दुसरी थेरपी, स्पेशल एज्युकेशन. आणि त्याच्यामुळे त्यांचा पैसा, प्रवास, वेळ खर्च व्हायचा. आणि आई पण थकायची, बाळ पण थकायचं. आणि मला म्हणायचे, मला अजून आठवतं एक आई ती म्हणाली होती, मॅडम माहिती आहे आम्हाला बसायला पण जागा नसते हो, बाळ माझं थेरपी घेतं आणि मी बस स्टॉपवरती उभी असते. तेव्हा माझं असं स्वप्न होतं की एकाच ठिकाणी जर आपल्या मुलांना सगळ्या सर्व्हिसेस मिळाल्या आणि ते पण कमी रेटमध्ये, कारण सुद्धा तुला माहिती आहे की थेरपीचे रेट्स आज मुंबईमध्ये म्हणजे 800च्या वरतीच असतात. आणि बहुतेक पालकांना ते जमत नाही. आणि ती एक थेरपी नसते, बहुविकलांग असल्यामुळे 4-5 थेरपी घ्यायला लागतात. मल्टी डिसिप्लिन टीम. म्हणून मग मी माझ्या वडिलांनी मला एक दिवशी म्हणजे नेहमी फोन करायला, आज तू कुठे आहेस? आज मी घाटकोपरला आहे. आज मी कुठे आहेस? मी वाशीला आहे. कुठे फिरत बसतेस? म्हणून त्याने मला एक छोटासा असा वरांडा दिला आणि मला म्हणाले तू इथे सुरू कर. हे कुठे होतं? हे बँड्राला, आपल्या कलानगरला. तर मग त्याने मला एक छोटी खोली आणि एक वरांडा दिला आणि त्याच्यामध्ये मी 2 मुलांबरोबर सुरू केलं. आणि मला एक जोडपं मिळालं, ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, असं आम्ही सुरुवात केली. पण त्यांचं एकदम कमर्शियल माइंड होतं, मग माझं तसं नव्हतं. मला मुलांना सर्व्हिस द्यायची होती. मग हळूहळू असं ते वाढत गेलं. आणखीन जवळजवळ 13 वर्ष मी मुस्कान चालू ठेवलं. फंडिंग इकडून तिकडून, म्हणजे माझे जिथून कन्सल्टिंग यायचे ते या टीचरची सॅलरी, त्या टीचरची, असं करत. आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला. आणि आत्मा म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, अजूनही आहे ती. तर ते काय करतात की माझ्यासारखी माणसं जी प्रोफेशनल्स असतात, ते पॅशनमुळे आम्ही काहीतरी सुरू करतो, पण पुढे काय होईल हे आम्हाला माहिती नसतं. म्हणजे फंडिंग कसं होईल, HR असतं, नंतर मला म्हणतं काय आपलं सोशल मीडिया ऑडिट्स असतात, बरंच असतं की सोशल मीडिया कसं असायला पाहिजे हे आम्हाला काहीच माहिती नसतं. अकाउंट्स असतात, आम्हाला काहीच माहिती नसतं. मग आत्मा काय करतं की 8 एरियाजमध्ये ते तुम्हाला असेस करतात. आणि मग ही एरिया तुमची वीक आहे, मग ते तुम्हाला नीट, एखादा मेंटर असतो तो तुम्हाला सांगतो की नाही असं करावं. मग 3 वर्ष म्हणजे आय एम आत्मा ग्रॅज्युएट, म्हणजे त्यांनी 3 वर्ष आम्हाला हँड होल्डिंग केलं. आणि मी सगळंच करायचे, म्हणजे अकाउंटचं पण कोणाला बोलवायचं, ते ठेवायचे अकाउंट्स, लो विजनचे पण बघायचं, स्पेशल एज्युकेशन पण करायचं, ॲडमिन पण करायचं. तर ते म्हणाले, दीप्ती जर तुला वाढायचं असेल, संस्था वाढवायची असेल तर शक्य नाही तुला हे सगळं करणं, तुला एक टीम हवी. म्हणजे टीम हवी म्हणजे मी एक सोशल वर्क म्हणून करते, बाकीच्यांना पैसा हवा असतो. तर ते म्हणाले नाही, तुला पैसा टाकायला लागेल पैसा आणण्यासाठी. आणि मग 1 वर्ष माझ्या मिस्टरांनी त्यांच्या कंपनीतून चांगलीच रक्कम मला दिली. CSR असेल ना ते? नाही, त्यांच्या स्वतःच्या कंपनीमधून त्यांनी मला दिले. म्हणजे 11 लाख त्यांनी दिले तेव्हा. म्हणजे आत्ताची तू म्हटलंस तर 50 लाख वगैरे असतील त्याचे. आणि त्याच्यामुळे मग मी लोक अपॉइंट केली, टीचर्स ठेवल्या, थेरपिस्ट ठेवल्या, अकाउंटसाठी तू म्हणालीस तसं अकाउंटंट ठेवले. नंतर ॲडमिन एक माणूस, फोन आले तर कोणते उचलून अपॉइंटमेंट द्यायला पाहिजे. मग असं मी केलं. आणि तसं मग आम्हाला बँड्रामध्ये एक सेटअप झाला. मग गोरेगाव, कांदिवलीहून बरीच मुलं यायची, कारण बहुविकलांग मुलांच्यासाठी सर्व्हिसेस खूप कमी आहेत. बरोबर आहे. तर तिथून लांबून यायची मुलं. मग ते म्हणाले, मॅडम या साईडला कुठेतरी सुरू करा ना. म्हणून मी गोरेगावला सुरू केलं. आत्मा म्हणाले, आम्ही 1 वर्षाचं तुम्हाला भाडं देतो. मग तिथे आम्ही सुरू केलं. मग वाडियाला कळलं की विजन थेरपी म्हणून काहीतरी आहे, न्यूरोलॉजिस्टकडे वगैरे आमचे रिपोर्ट जातात ना. मग वाडियाने आम्हाला बोलवलं की तुम्ही इथे सुरू करा विजन थेरपी. म्हटलं फक्त विजन थेरपी का, स्पेशल एज्युकेशन पण सुरू करा. आमचं वाडियामध्ये युनिट. असं करत 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 आता आमचे जवळजवळ 6 सेंटर्स आहेत. MGM हॉस्पिटलमध्ये आहे, कल्याणला आहे, गोरेगावला आहे, भायखळ्याला आहे आणि वाडियामध्ये आहे. असं करत करत. आणि आमचं ध्येय हेच आहे की ऑल सर्व्हिसेस अंडर 1 रूफ ॲट कॉस्ट इफेक्टिव्ह रेट. म्हणजे जे तुला बाहेर
800, 1000 आम्ही अवघे 125 रुपयात देतो. आणि ती क्या बात अशी आहे. तशी नसते. चांगले आमच्याकडे NDT थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट उत्तम दर्जाचे असतात आणि व्यवस्थित थेरपी देतात. खरंच. आणि असं आलेलं मूल तुम्हाला अक्षरशः इकडे आलेलं मूल इकडे दिसतं. कौतुकास्पद आहे खरंच. हा. फारच छान. म्हणजे ऐकताना छान वाटतंय. खूप बरं वाटतंय. असं काही ह्या क्षेत्रातही अशी सेल्फलेसली लोक काम करत आहेत. खरंच कौतुक वाटतं. आता मुस्कान म्हणजे म्हटलं तसं ना की मला स्वतःलाच एक मुस्कान, मला एक स्मितहास्य आलं तुमचं सगळं Yes, ऐकून. yes, हो. yes, yes. म्हणजे म्हणूनच हा. म्हणजे मी जिथे जिथे जायचे तिथे बाळ रडायचं, आई रडायची. म्हणजे आपल्याला तू म्हणतात ना, कल्पना करूनच आपलं हृदय गदगदतं. खरे खरे तर तसं मला असं वाटायचं की ह्यांच्या चेहऱ्यावरती हसू आपण कसं आणू अगदी शकतो. खरे खरे. म्हणून आम्ही संस्थेचं नाव मुस्कान ठेवलं. नाही खरंच आहे. तुम्ही खारीचा वाटा आणि हा मोठाच वाटा आहे तुमचा. नाही, आता नाही, खारीचाच ते वाटा आहे, नाही, नाही, छोटासा. स्माईल आणायला फारच मोठा वाटा आहे. आता हे तुमचे शिक्षक जे असतात, विशेष शिक्षक असतात, त्यांच्यासाठी बहुविकलांगतेसाठी काही ट्रेनिंग असतं का? ते जनरल एका अपंगत्वाचं ट्रेनिंग घेऊन येतात आणि मग ऑन द जॉब ते शिकतात? कसं असतं म्हणजे? तर बहुविकलांगतासाठी फक्त हेलन केलर्स इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे डेफ ब्लाइंडचं ट्रेनिंग आहे. पण हे बाकीचे जे बहुविकलांगता आहेत म्हणजे सेलिब्रल palsy. सेरेब्रल पाल्सी विथ व्हिज्युअल इम्पेअरमेंट, ऑटिझम विथ व्हिज्युअल इम्पेअरमेंट, ह्याच्याबद्दल लोकांना माहितीही नाही आहे. तर आमच्याकडे आम्ही रेग्युलर ट्रेनिंग घेतो. मी स्वतः घेते किंवा बाहेर कुठल्या तरी तज्ज्ञाला बोलवून आम्ही ट्रेन करतो यांना याच्या बाबतीत. आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे अजून सर्टिफिकेशन पण होत नाही. खरं. म्हणजे आमच्या मुलांना बहुविकलांगताचं सर्टिफिकेट मिळत नाही. अच्छा. खूप कठीण असतं मिळणं, कळलं. पण हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन नसतं तुमच्या मुलांना? मिळतं, हा. पण युजली ते एकाच डिसेबिलिटीसाठी देतात. हा. म्हणजे त्याच्यासाठी खूप त्यांना कन्व्हिन्स करायला लागतं की अरे हे मूल बहुविकलांग आहे. इव्हन पण हे 21 अपंगत्वांमध्ये आहे आहे बहुविकलांगता. आहे पण सर्टिफिकेशन मध्ये हा. काय आहे ना, सुद्धा अजून स्केल तयार नाही झाले, असेसमेंट स्केलच नाहीये. हम्म. जसं ऑटिझमला Correct. स्केल्स आहेत वेगळ्या वेगळ्या, बरोबर आहे. म्हणून ते म्हणतात की हा CARS आहे. ऑटिझम आहे, हा कार्स आहे किंवा हम्म. DSM-5 Correct आता आहे, आलं आहे correct. त्याच्याचं. पण बहुविकलांसाठी एक कुठली स्केलच नाहीये ना, हम्म. जे Correct, वापरून तुम्ही म्हणतात ओके ओके हे मल्टिपल डिसेबल्ड विथ लेस देन 40, मोर देन 40% डिसेबिलिटी, असं स्केलच नसल्यामुळे ती जरा असेसमेंटच कठीण होते. त्याच्यामुळे त्यांना सर्टिफिकेट्स मिळत नाही. खरे. आणि मग वंचित राहत असतील ना सगळ्या ह्या फॅसिलिटीज मधून? हो, पण त्यांना एक डिसेबिलिटीचं मिळतं, म्हणजे एका मिळतं. हो हो. किंवा सेलिब्रल पॉल्सीचं मिळत असेल. सेरेब्रल पॅल्सीचं मिळतं पण व्हिज्युअल इम्पेअरमेंटचं नाही. पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो की समजा एखादं सेरेब्रल पॅल्सीचं मूल आहे, अप्पर लिम्स म्हणजे खरंच. लोअर लिम्स अफेक्टेड, हात पण, पण त्याला स्क्राईब मिळायला प्रॉब्लेम होतो कारण त्याला व्हिज्युअल इम्पेअरमेंट नाही आहे अरे बापरे. किंवा ऑटिझम आहे. तर ते म्हणतात अरे ते मूल बघतंय असं त्यांना वाटतं, बरोबर आहे. पण मग त्याला स्क्राईब मिळत नाही. माझ्याकडे बरेचसे पालक येतात, म्हणतात मॅडम आम्हाला स्क्राईब मिळत नाही कारण स्क्राईब फक्त व्हिज्युअल इम्पेअरमेंटला मिळतो. बरोबर आहे. खरं लर्निंग डिसेबिलिटीच्या मुलांना सुद्धा मिळायला पाहिजे. हो बरोबर आहे? हो हो. कारण त्यांनाही लिहिताना किती प्रॉब्लेम येत हो असतो. हो हो हो. अच्छा, हे असे सगळे गोंधळ असतात. असे गोंधळ असतात आणि आपल्याला असं बाहेरून बघताना वाटतं काही नाही, पण ते पालक, ते मूल, ते कशातून जातात, दिव्य असतं ते खरंच त्यांच्यासाठी. म्हणून दिव्यांग हल्लीचा हो, शब्द हो, नवीन हो, आलाय ना, खरंच, अगदी म्हणतात खरंच, तसं. हो, हो, हो. आता तुमच्याकडे शिक्षकांसाठी ट्रेनिंग घेऊन आणि रेशो काय असतो मुलांचा? एका शिक्षकाकडे किती एका शिक्षकाकडे एका वेळेला 4 मुलं असतात. वेगवेगळी असतात का एकाच म्हणजे बहुविकलांगतेमध्ये? आता काय म्हणजे दृष्टिबाधित आणि सेलिब्रल पॉल्सी अशी 4 असतात का? दृष्टिबाधित शक्यतो आम्ही तशी क्लब करतो, पण परत प्रॉब्लेम असा असतो की आईला त्यावेळेला वेळ मिळाला पाहिजे यायला न्यायला वगैरे, तर त्याच्यामुळे आम्ही तशी ग्रुप करतो. युजली सेम डिसेबिलिटी वाली असतील आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे स्लॉट्स असतात 2-2, 3-3 तासाचे, कारण हे मूल जास्त वेळ बसू शकत नाही, त्याच्यामुळे 2-2, 3-3 तासाचे स्लॉट्स असतात आमच्याकडे. असं ती येऊन जातात. आणि मग फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी जी असते ती 1 to 1 करता? हा, ती तर द्यायलाच लागते. आमच्याकडे फिजिओ, ऑक्युपेशनल, स्पीच थेरपी आहे, नंतर व्हिजन थेरपी आहे, बिहेवियर थेरपी आहे. आता हल्ली आम्ही म्युझिक थेरपी पण सुरू केली आहे, कारण त्यांनी बरंचसं मेंटल प्रेशर जे मुलावरती असतं ते कमी होतं आणि कोणालाही म्युझिक आवडतं, त्याच्यामधले आतले जे फिलिंग्स बाहेर येतात आणि खूप त्याचा चांगला इफेक्ट होता आमच्या मुलांवर. 1 to 1 थेरपी असते हे. म्युझिक थेरपी ग्रुपमध्ये असते, पण बाकी सगळ्या थेरपी आमच्या 1 to 1च असतात. आणि मुलांना पर्सनल अटेन्शन मिळतं. ऑफकोर्स.
Very प्रत्येक nice. मुलाला आणि नुसतंच थेरपी नसते, प्रत्येकांचे गोल असतात. म्हणजे थेरपी सुरू करायच्या आधी इंडिव्हिज्युअल प्लॅन असतो तुमचा. इंडिव्हिज्युअल IEP प्लॅन इव्हन म्हणतात. थेरपीला असतो. म्हणजे हम्म. युजली स्पेशल I know, एज्युकेशन मध्ये असतो, exactly. पण आम्ही थेरपीमध्ये पण म्हणतो की तुमचं पुढच्या 3 महिन्यात कुठले कुठले गोल्स आहेत तुम्ही, Correct. आणि मग ते हळूहळू म्हणजे त्या थेरपिस्ट त्याच्यावर काम करतात आणि पालकांना पण शिकवतात की हे आम्ही करतोय, ते घरी जाऊन पण तुम्ही तेच करा. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार होते की अच्छा. पालकांचा सहभाग. आता काय होतं, हे पालक मंडळी येऊन तिकडे बसत असतील, कारण पुन्हा जाणार कुठे हो इतक्या लांब. आता समजा कोणतरी विरारहून आले तर तिकडेच बसणार ना शाळेमध्ये. मग अशा वेळी त्यांचा सहभाग असतो का काही तुम्ही घर? हो. सुद्धा आमच्याकडे ना एक प्रोग्राम आहे, म्हणतो त्याला केम, CAME, केम, अ पॉझिटिव्ह चेंज. C इज फॉर काउन्सिलिंग, A इज फॉर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज, आम्ही त्यांच्या ऍक्टिव्हिटी शिकवतो. M इज फॉर म्युझिक थेरपी अँड E इज फॉर पेरेंट एम्पॉवरमेंट प्रोग्राम. तर काउन्सिलिंग म्हणजे एकदा असं झालं होतं की वाडियामध्ये मी कन्सल्टिंग करत होते, तर एक बाई आली आणि मी तिचं त्या मुलीला लो व्हिजन होतं, टेस्टिंग वगैरे केलं. मग ती मला अक्षरशः रडायला लागली. मला म्हणाले, मॅडम माझा मोठा मुलगा 15 वर्षाचा आहे, तो कर्णबधीर आहे आणि हिला तुम्ही म्हणता दृष्टी सुद्धा कमी आणि ऑटिस्ट पण आहे. तर म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही या, ऍडमिशन घ्या, पुढच्या टर्म मध्ये जॉईन करा, कारण ती टर्म ऑलमोस्ट संपायला आली होती. म्हटलं ठीक आहे. आणि थोडे दिवसाने मी पेपरमध्ये न्यूज आली. आणखी त्या म्हणजे मी कसं बोलू ते हे मला भीतीच वाटते बोलायला, की त्या आईने दोन्ही मुलांना विष देऊन ठार मारलं आणि तिने स्वतःनी आत्महत्या केली. म्हणजे तिला किती प्रेशर येत होतं. तर पालकांना ना म्हणजे दाबून बुक्क्याचा मार असतो ना, कारण एका बाजूला सासू म्हणत असतील काय कशाला देते तू त्याला थेरपी, किंवा नवरा म्हणतो जाऊ दे ना, ते तसंच आहे ना मूल, है ना. म्हणजे तिला कळत नाही मी काय करावं, है ना. आणि मुलाचं माझ्यानंतर काय होईल, तो कसा होईल, तो आता तर लहान आहे, मोठा झाल्यावर त्याचं काय होईल, हे सतत विवंचना असते तिच्या. ब्लेम गेम पण खूप होतो ना, ब्लेम गेम की तुझ्यामुळे असं तुझ्यामुळे, बरोबर. आणि मग म्हणून आम्ही हे काउन्सिलिंग त्याच्यासाठी सुरू केलं आणि तो इतका छान आहे हे काउन्सिलिंगच्यामुळे. ते आमच्या म्हणजे आमची थेरपिस्ट जी काउन्सिलर आहे ती ग्रुपमध्ये घेते, ग्रुप ऍक्टिव्हिटी. मग तिला कळते ह्या आईला जास्ती प्रॉब्लेम, किंवा वडील पण येतात फक्त आहे, आणि मग ती 1-to-1 सेशन घेतात. तर ते काउन्सिलिंग आहे. मग आमच्याकडे ऍक्टिव्हिटीज असतात. ऍक्टिव्हिटीज म्हणजे आम्ही वर्षातून 2दा किंवा 3दा एक्सपर्ट्सना बोलवतो. आम्ही पालकांनाच विचारतो की तुम्हाला कशाबद्दल शिकायचं आहे. एकदा आई मला म्हणाली की माझं मूल नीट खात नाही, त्याला न्यूट्रिशन मिळतं की नाही मला माहिती, म्हणून आम्ही न्यूट्रिशनिस्ट बोलवला होता. किंवा बिहेवियर प्रॉब्लेम्स खूप असतात आपल्या मुलांना, मग बिहेवियर थेरपिस्टला आम्ही बोलवलं. किंवा बरेच वेळा आमचे पालक असताना एखादं आकडीचं औषध मध्येच बंद करून टाकतात, किंवा हायपर ऍक्टिव्हिटीचं असं बंद करून टाकतात. तर ते बंद केल्यामुळे काय होतं, कसा आपण तो डोस नीट घेतला पाहिजे, ओके, बंद केला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, तर ह्याच्यासाठी आम्ही कोणाला तरी म्हणजे असे वेगवेगळे टॉपिक्स घेऊन आम्ही बोलवतो. ती एक ऍक्टिव्हिटी असतो. नंतर आम्ही त्यांना वेगवेगळ्या स्किल्स शिकवतो. जसं ह्यावेळेला आम्ही केलं की केक मेकिंग, बिस्किट तुम्ही म्हणजे घरी बनवून ते पण त्यांचा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतात. किंवा एक विरंगुळा म्हणून आम्ही मध्ये त्यांना वारली आर्ट शिकवलं होतं. नंतर दुसरं काहीतरी ते बांधणी टाईप असतं ते, म्हणजे त्या त्यांच्यासाठी एक तर वस्तू बनवून विकू पण शकतात किंवा स्वतः विरंगुळा म्हणून पण ते करू शकतात. ते ऍक्टिव्हिटी असतात. नंतर म्युझिक थेरपी आम्ही सुरू केली आहे. म्युझिक थेरपी आपल्याला माहिती आहे आपले जे मेंटल इलनेस असतं त्याच्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तर आमच्या पालकांसाठी पण असतं म्युझिक थेरपी. आणि लास्ट इज WHO पेरेंट एम्पॉवरमेंट प्रोग्रामचं एक मॉड्यूल केलेलं आहे. आता ते बंद झालं तिकडून, पण आमच्या सगळ्या टीचर्सनी, मी पण स्वतः केलेलं आहे. त्याच्यामध्ये 16 मॉड्यूल्स आहेत आणि एक मॉड्यूलमध्ये गोल्स असतात पालकांना. की आम्ही नेहमी म्हणतो की कशाला भरवतो त्या मुलाला, है ना, त्याला शिकू देत, पण आईला माहिती नसतं कसं करावं. किंवा एखाद्या मुलाला काहीतरी बिहेवियर्स आहेत, उड्याच मारतो किंवा कोणाला तरी मारतो, मग हे कसं आईने काम करावं त्याच्यावर. तर असे 16 मॉड्यूल्स आहेत. मग ते मॉड्यूल्स आम्ही काढून त्याचे गोल्स केले आहेत आणि हळूहळू आम्ही शिकवतो पालकांना. म्हणजे एक टीचर असते आणि ते पालक, जसं तू म्हणालीस की तिथेच बसलेले असतात, मग ते आम्ही शिकवतो त्यांना जर्नल मेंटेन करायचं असतं. मग ते जर्नल ते छान लिहितात, होमवर्क दिलं जातं. मग परत जेव्हा ते येतात ते डिस्कस करतात. मग डिस्कस करता अरे हा प्रॉब्लेम माझ्या पण मुलामध्ये आहे, अरे हिने ही आयडिया केली, मी पण करून बघते. असं करून तो आम्ही WHO पेरेंट एम्पॉवरमेंट प्रोग्राम पण करतो. आणि जोपर्यंत पालक
आपले पार्टनर होत नाहीत, खरे सहभाग घेत नाही, खरे खरे तोपर्यंत सक्सेस होऊ शकत नाही. खरे खरे त्याच्यामुळे आम्ही पालकांवरती पण खूप जोर देतो आणि त्यांना शिकवतो. कारण मूल हे शेवटी जास्ती काळ पालकांबरोबर असतं ना. पालकांबरोबर असतं, अगदी बरोबर शाळेमध्ये असतं. 3-4 तास असतं, पण बाकीचे उरलेले 4 आणि त्यात आई बरोबर असतं ते मूल. आई बरोबर त्याच्यामुळे असतं. आईला एम्पॉवरमेंट करणं फार हे खरं बरोबर नाही हल्लीच्या काळामध्ये, कारण स्त्री पुरुष एकात्मता आहे. पण असं लक्षात येतं की आईच जास्ती त्या मुलाच्या बाबतीत सक्रिय आहे. सक्रिय आहे, बरोबर आणि म्हणजे- म्हणतेस तू. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आमचा हा WHO चा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये वडील पण आहेत. क्या आणि बात आहे. मलाच आश्चर्य वाटलं की बरे, आणि ते इंटरेस्टने येतात. अमक्या अमक्या दिवशी क्लास आहे ना, मग मी ऑफिसला उशिरा जातो आणि येऊन अटेंड करतात ते, खूप छान. कारण त्यांना काहीतरी मिळत असावं त्याच्यामधून. हा. आणि शिकायला पण मिळतं किंवा हो हो, म्हणजे आपल्याच मुलाला आपल्या एक तर धडा आहे ना सुद्धा त्याच्यामध्ये आहे की एक आई जाते आहे आणि तिची मैत्रीण म्हणते, अगं संध्याकाळी माझ्याकडे हळदी कुंकू येणार ना, नाही मी नाही येणार, मी खूप बिझी आहे, मला थेरपीला न्यायचंय. तर त्या धड्यात असं सांगितलंय की तुमचं जीवन तुम्ही जगा, अगदी खरं. मूल 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 करू नका ना. तर म्हणजे ह्या गोष्टी पण त्या मॉड्यूल्स मध्ये दिलेल्या आहेत खरं की तुम्ही सेल्फ केअर कशी घ्याल, ऍब्सोल्युटली तुमचे छंद पण तुम्ही बाळगा ना. खरं खरं. तर म्हणून आम्ही म्हणजे त्या धड्यात पूर्ण त्याचं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. असं छान आहे ते. म्हणजे मला कोणतरी सांगितलं होतं की ते शाळेमध्ये त्या आशियानामध्ये पालक बाहेर बसायचे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही बसलाय का इकडे, जाऊन मजा करा ना, ब्युटी पार्लर मध्ये जा, पिकनिक करायला जा, कारण तुमच्या मुलांना आम्ही शिकवतोय ना स्पेशल एज्युकेटर्स. हो, अगदी तुम्ही बरोबर. इथे बसून गप्पा म्हणण्यापेक्षा काहीतरी तुमचं बाहेर जा, मजा करा, सिनेमा बघा, नाटक बघा. कारण काय होतं, डिप्रेसिंग असतं आई वडिलांना, आणि एकमेकांशी पुन्हा बोलता बोलता तेच विषय असतात. हो आता हे कसं बाहेर तुम्ही गेला की जरा मजा असते ना, हो हो, आणि 4 तास त्यांच्या आयुष्यातले त्यांना मिळतात ना. बरोबर किंवा आहे. कोणीतरी असं हल्ली, म्हणजे थोडं विषयांतर होईल, पण मी विचारणार होते तुमच्याकडे की रेस्पाईट सेंटर्स असतात बघा, हो, हो, हो. तसं तुमच्याकडे काही आहे का, की 4 तास ते मूल तुमच्याकडे ठेवलं आणि आई वडील बाहेर जाऊन आले, तसं काही आहे का नाही, तुमच्याकडे? आमच्याकडे नाही तशी आहे. facility पण आमच्याकडे जेव्हा थेरपीला असतात मुलं, तेव्हा आई वडील, कारण थेरपी आणि स्पेशल एज्युकेशन हा. बराच वेळ बराच होतो म्हणजे त्याच्यामध्ये, तर तेव्हा ते जाऊ शकतात. पण आम्ही रेस्पाईट केअरचा अजून विचार केलंय. नाही केला आहे, करा, कारण please त्याच्यामध्ये लिगल टर्म्स बऱ्याच आहेत ना, खरे तर खरे. त्या सगळ्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, म्हणून आम्ही अजून काही रेस्पाईट सेंटर नाही कारण केलं. बहुविकलांग मुलांच्या आई वडिलांना भयंकर गरज असते, हो, हो. कारण 4 तास घरचे लोक काही बघणार नाहीत मुलं ना. हो. अशा वेळी प्रोफेशनली ठेवणं महत्वाचं प्रोफेशन असतं. ठेवलं, किंवा त्यांना समजा 4 दिवस बाहेरगावी जायचं असेल, अगदी खरं. है ना, तर कोणीतरी त्यांच्या मुलाची काळजी घेतली, मग 4 दिवस अगदी स्वच्छंद ते फिरून येऊ शकतात, खरंय, माइंड खरंय. फ्रेश होऊन येऊ खरंय, शकतात. खरंय. तशा सुविधा नाहीयेत अजून आपल्याकडे. नाहीये. पण आपल्याकडे करायला हवं. मुस्कान तुम्ही करू शकता. बघू, पुढचा पुढे project. विचार करू. तथास्तु. आता आपण म्हणतो तसं की सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन म्हणजे मानसिक पुनर्वसन झालं, त्याच्यानंतर शैक्षणिक पुनर्वसन या मुलांचं तुम्ही करताय. शैक्षणिक म्हणजे काय हो करता, या मुलांना हा. काय शिकवता तुम्ही? तर आमच्याकडे ना म्हणजे मदर टॉडलर्स आहे. हा. ओके. आपल्या सायन्समध्ये सांगितलंय की न्यूरोप्लास्टिसिटी वर्क्स बेस्ट फ्रॉम 0 to 2 years. बरोबर. आणि त्याच काळामध्ये पालकांना कोणी काही शिकवत नाही. समजा दुसरं बाळ, म्हणजे आईला 2 बाळ असले, एक बहुविकलांग आणि एक नॉर्मल आहे, तर ते टीव्ही बघतं, तर स्वतः रमतं, खेळतं, पण हे बाळ काहीच करत नाही. मग मी त्याच्याकडून कसं काम करून घेऊ, त्याला कसं एंटरटेन करू, म्हणून आमच्याकडे मदर टॉडलर प्रोग्राम आहे. म्हणजे अगदी 4 महिन्याची 6 महिन्याची पण बाळं असतात. मग आया आणि बाळं घेऊन अशा सर्कलमध्ये बसतात आणि आमच्याकडे नीट प्लॅन्ड प्रोग्राम असतो. म्हणजे कॉग्निशन, मोटर, लिटल ऑफ ADL, सोशलायझेशन, असे 5 आम्ही हे घेतले. आणि हळू म्हणजे ते अशा प्रकारे ती टीचर घेते की कळतही नाही त्यांना, पण त्याच्यामध्ये पालक शिकतात. मुलाचं तर इंटरव्हेन्शन होतंच. तर मदर टॉडलर्स आहे आमच्याकडे. नंतर अर्ली इंटरव्हेन्शन आहे. अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये आम्ही वेगवेगळे कॉन्सेप्ट, हे 5च एरिया आम्ही शिकवतो है ना. पहिला म्हणजे आधी असेसमेंट केली जाते मुलाची, कुठल्या एरियामध्ये कमी आहे, मग ते गोल सेट केले जातात आणि मग त्याप्रमाणे शिकवलं जातं. जर बाळाला समज असेल चांगली, तर मग त्याला रीडिंग रायटिंग पण शिकवलं जातं. म्हणजे मूकबधीर असेल आणि अंध असेल, त्याला कॉग्निशन असू शकतं ना मग त्याच्यामध्ये. त्याला साइन लँग्वेज किंवा ब्रेल ह्याच्यामध्ये पण आम्ही शिकवतो. तर अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये सुद्धा हेच असतात, कॉग्निशन, मोटर, ADL, सोशलायझेशन,
ह्या एरियाज आम्ही शिकतो. आणि फंक्शनल अकॅडमिक्स फंक्शनल अकॅडमिक्स पुढे, हम्म. अर्ली इंटरव्हेन्शन नंतर हा. मग ते फंक्शनल अकॅडमिक्स मध्ये जातात. हम्म. म्हणजे समजा एखाद्या मुलाला मी वोकेशन शिकवते आणि हम्म. त्याच्या आई वडिलांनी समजा त्याला एखादं सरबताचं स्टॉल कोड केलं, पण त्याला कमीत कमी फंक्शनली मॅथ्स आलं पाहिजे की माझं सरबत 10 रुपयाचं आहे, ह्याने मला 20 रुपये दिले म्हणजे 10 माझे आणि ह्याला मी परत 10 रुपये दिले पाहिजे. असे फंक्शनल मॅथ्स. किंवा ग्लास अर्धा भरायचा आहे. अर्धा भरायचं बरोबर. हो फार बरोबर, महत्त्वाचं अगदी आहे. बरोबर. खरंय, खरंय. तर मग फंक्शनल आम्ही शिकवतो त्यांना. इवन सेक्स एज्युकेशन वी स्टार्ट खरंय, व्हेरी अगदी अर्ली. वी अगदी स्टार्ट व्हेरी अर्ली. नंतर त्याच्यानंतर आम्ही प्री वोकेशनल पण असतं आमच्याकडे. म्हणजे पुढे वोकेशनल मध्ये एकदम, कारण जितके वोकेशनल सेंटर्स आहेत ते सिंगल डिसेबिलिटीसाठी आहे. हो खरंय. मग आपण आपल्या मुलाला आधी तयार करतो आम्ही थोडं थोडं आणि मग तो वोकेशनल मध्ये जाऊ शकतो. प्री वोकेशनल पण असतं. म्हणजे मदर टॉडलर्स, अर्ली इंटरव्हेन्शन, फंक्शनल आणि प्री वोकेशनल असे आमच्याकडे आहेत. आणखीन आमच्याकडे पॅरलल इन्स्ट्रक्शन पण असतात. बरीचशी मुलं जी असतात, इव्हन बहुविकलांग मुलं, जे मेनस्ट्रीम स्कूलमध्ये शिकू शकतात, पण तिकडे त्यांना माहिती नसतं त्यांना ब्रेल कसं शिकवायचं, त्यांना गणित कसं शिकवायचं. तर अशा वेळी ती मुलं 3 दिवस आमच्याकडे येतात किंवा 2 दिवस आमच्याकडे येतात आणि 3 दिवस शाळेत जातात. पॅरलल इन्स्ट्रक्शन असतं. नंतर काही काही मुलं शाळेत जात असतात पण अजून त्यांना लिहायला वाचायला येत नाही, म्हणून ते रेमिडियलला पण आमच्याकडे येतात. म्हणजे आम्ही रिडिंग, रायटिंग आणि गणित, मॅथ्स, लिहिणं, वाचणं आणि गणित हे आम्ही त्यांना शिकवतो. म्हणजे ते मेनस्ट्रीम स्कूलमध्ये जातात आणि आमच्याकडे रेमिडियलला येतात. पण हे सर्व शिक्षा अभियानचं तुम्हाला काय मदत होत नाहीये? सर्व शिक्षा अभियानच्या थ्रू आम्ही शाळांमध्ये वगैरे ऍडमिशन घेण्यासाठी आम्ही मदत घेतो त्यांची. पण एवढं आम्ही त्यांचे शिक्षक तुमच्याकडे येऊन तुमच्या मुलांना रिफर करतात, आमच्याकडे रिफर करतात, मुलं रिफर करतात. कारण आमच्याकडे सगळ्या सर्व्हिसेस एकाच ठिकाणी मिळतात आणि स्वस्तात मिळतात. त्याच्यामुळे सर्व शिक्षा, समग्र शिक्षा आता झाले ना ते, समग्र शिक्षा खूप चांगले ते टीचर्स असतात, शिक्षक, आणि ते घेऊन येतात. आणि हल्ली हल्ली ना असं आम्ही बघितलंय की बाकीच्या कॉजेसमध्ये काम करतात, जसं मेंटल हेल्थ, न्यूट्रिशन, तिथे पण त्यांना अशी मुलं आढळत आहेत. है ना. आणि त्यांना माहिती आहे की ह्या मुलाला काहीतरी, पण कुठे जावं काय त्यांना कळत नाही. म्हणून आम्ही आता त्या संस्थेमधल्या टीचर्सना वगैरे बोलवतो आणि आम्ही त्यांनाही ट्रेन करतो. आणि आता तुम्ही म्हणालात की हे तुमचं वोकेशनल ट्रेनिंग आहे, तर ह्या मुलांना वोकेशनल ट्रेनिंग काय असतं? म्हणजे त्या बघा, म्हणजे मी समजू शकते सेलिब्रल पॉल्सी म्हणजे क्वाड्रप्लॅजिक आहे, तर कठीण आहे त्याच्या अशा बाबतीत. पण बाकीची मुलं जी आहेत ती हातीपायी धड आहेत किंवा कॉग्निशन आहे, हे आहे, त्यांना तुम्ही काय, म्हणजे हे असं मॉलमध्ये वगैरे नोकरी करू शकतात काही मुलं? ऑफकोर्स करू शकतात. आणि काय आहे माहितीये, जी समजा सोप मेकिंग असेल, ओके, रिपिटेशनने त्यांना येऊ शकतं ते, पण त्यांना काय येत नाही, सॉफ्ट स्किल्स येऊ शकत नाही. म्हणजे समजा मी एखाद्या मुलाला कुठेतरी शिकवलं, ओके, नीट शिकवलं मी की चला तू सोप असं बनव आणि सोप असं पॅकिंग करायचं, पण प्रॉब्लेम असा येतो की त्याला कम्युनिकेट नाही करतात की आता ना मला एकदम एन्झायटी आली आहे आणि मला उड्या मारायच्या, त्याला सांगता येत नाही. तर हे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण असायला पाहिजे. बरोबर आहे ना. आमचं म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्किल ट्रेनिंगचा प्रोग्राम, त्याच्यामध्ये कितीतरी स्किल्स आहेत, तर त्यातलीच काही स्किल्स घेऊन ती सोपी केली आहे. त्याच्यामध्ये अडॅप्टेशन्स काय असायला पाहिजे आणि मॉडिफिकेशन्स काय असायला पाहिजे, कुठली आपण साधनं त्याच्यावर वापरू शकतो, की मला बिल दिसत नाही मग ते लो विजन ग्लासेस वापरू शकतात ना. असं करून बरेचसे स्किल्स आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. जसं एखादा गावामध्ये मुलगा असेल आणि आई वडिलांचा गोठा असेल, हो की नाही, तसं पण गोठा काही आई वडील बांधत नाही, त्याच्यासाठी माणूस येतो. पण दूध कसं काढायचं, ते मोजायचं कसं, विकताना जसं तुम्हाला मगाशी म्हणाले की फंक्शनल मॅथमॅटिक्स, मग 50 रुपयाचं दूध आहे त्याने 100 रुपयाचे 50 देत, हे करू शकतात, का नाही करू शकत? ते शेतात वगैरे पण त्यांना मदत शेतात करू शकतात. ऑफकोर्स आपली मुलं करतात. इव्हन आम्हाला आमची अशी सेन्स इंटरनॅशनलची मीट होती आणि तेव्हा एका बाईनी एक उदाहरण दिलं की तिच्याकडे 15 डेफ ब्लाइंड मुलं होती आणि ते एका हॉटेलमध्ये गेली. ती म्हणाली ही मुलं तुमचं काम करू शकते. नाही नाही बाबा, आमच्याकडे नका आणू, ते मुलं आम्हाला माहिती नाही, यांच्याशी बोलायचं कसं, यांना सांगायचं कसं. ते म्हणजे तुम्ही द्या तर काम, आमची एक टीचर तुमच्याकडे येईल आणि सांगेल.
आणि ह्यांना कॉन्सन्ट्रेशन खूप असतं हो, कारण खरं. डेफ ब्लाइंड आहेत. ते दिसत पण इतकी नाही आणि सुंदर आणि त्यांना एकदा तुम्ही शिकवलं ना सगळं प्लेट हम्म, धुवायचं आपल्या हॉटेलमधनं असतात का खरं. प्लेट धुवायची स्पर्शाने हा नाही हो हम्म. स्पर्शानेच हम्म. पण प्लेट धुवायची ती हम्म. स्टँडवरती लावायची सुकली की पुसून स्टॅक करून सोपं आहे हम्म. हे त्यांना शिकवलं इतकं सुंदर म्हणजे एखादा न्यूरोटिपिकल आपण हल्ली नॉर्मल हा शब्द वापरते न्यूरोटिपिकल माणसाला जर 2 तास लागतील तर हे 1 तासात करायची खरं. आणि मग ते जे मॅनेजर होते ते परत त्या संस्थेकडे गेले अजून मुलं असतील तर पाठवा कारण इतक्या कॉन्सन्ट्रेशन आणि इतकं सुंदर काम करतात कारण एकदा तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन दिली की टू द टी ते फॉलो करतात ऍब्सोल्युटली खरं. त्याच्यामुळे फक्त आपण त्यांना नीट शिकवता आलं पाहिजे त्यांना सॉफ्ट स्किल पण दिलं पाहिजे की बाबा तुला जर बरं नसेल तर तू कसं कम्युनिकेट करशील त्यांना जसं एक एक्झाम्पल दुसऱ्या एका बाईने दिलं होतं की कॉर्पोरेटमध्ये एक कॉग्निटिव्हली हाय ऑटिस्टिक मुलगा त्यांनी कॉर्पोरेटमध्ये जॉब दिला तुला माहितीये की त्यांना एन्झायटी आली की अशी जोर जोरात रॉक करतात किंवा बायटिंग हा नाही पण तो मोठा होता बायटिंगला रॉक करायचं असं जोरात त्याची एक्झिक्युटिव्ह चेअर असते ना ती आपली ऑफिसची चेअर असते आणि ते सगळे लोक घाबरायचे हे काय काय आम्हाला नको हा आम्हाला नको हा मग त्यांची जी काउन्सिलर होती ती म्हणाली काय झालं तर म्हणे तो असं असं करतो तर म्हणे तुला टेन्शन आलं तू काय करतो तर म्हणे आय गो फॉर अ स्मोक ब्रेक व्हॉट डू यू डू आय गो आउटसाइड अँड लिसन टू म्युझिक मग त्याला पण तसंच होतं मग त्यांनी काय केलं कुठेतरी कोपऱ्यामध्ये अशी ती चेअर दिली त्याला आणि त्याला शिकवलं की तुला जर जेव्हा एन्झायटी येते तर तुझ्या बॉसला सांग दॅट गिव्ह मी 5 minutes टू गो अँड जम्प और बाउन्स ऑन दॅट चेअर तर ह्या गोष्टी जर आपण बघितल्या ना तर आपली मुलं सुद्धा तेवढ्या क्षमतेने काम करू शकतात पण प्रॉब्लेम असा की आपल्याला कळत नाही खरे ते एडीए असं ना आधी ड्युरिंग दॅट आणि आफ्टरवर्ड्स हे शिकवायला पाहिजे नाही का? शिकवायला पाहिजे सगळ्यांना की कशा व्हॉट इज कॉझिंग अँझायटी तर आधी काय असतं आणि नंतर तेव्हा काय आणि नंतर काय और हाऊ टू कम्युनिकेट ऍब्सोल्युटली ना आता समजा मी इथून घरी गेले आणि मी जर थकली असते तर मग माझ्या मिस्टर सांगे मी जरा थकली आहे तुझं तू जरा बघ खरे आपल्या मुलांना बोलता येत नाही खरे राईट किंवा त्यांचा कान दुखत असेल म्हणून त्यांना काम करता येत नाही पण त्यांना ते सांगता आलं पाहिजे बॉसला की आज माझा कान दुखतोय मी नाही करू शकणार मी घरी जातो पण तेच जर तो आदळ आपट करायला लागला दॅट्स द वे दे कम्युनिकेट राईट हे जर आपण त्यांना शिकवलं बाकीच्या स्किल्स बरोबर तर डेफिनेटली आपल्या मुलांपेक्षा चांगली काम करू शकतात ते. ऍब्सोल्युटली करेक्ट आता एज्युकेशनल तुम्ही सांगितलं म्हणजे शैक्षणिक पुनर्वसन झालं सामाजिक पुनर्वसन ते अतिशय महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता आता हे नोकरीच्या ठिकाणी असे काही खूप लोकांना मिळत नाही जॉब पण अजूनही समाजामध्ये ह्या मुलांसाठी ऍक्सेप्टन्स नाहीये तर तुम्ही काय जनजागृती प्रोग्राम करता का काय करता तर आमचं एक व्हर्टिकल आहे अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे आम्ही शाळेपासून कॉर्पोरेट पासून पब्लिक प्लेसेसला पण जातो तर जेव्हा रक्षाबंधन किंवा फ्रेंडशिप डे असतो तेव्हा मी 3री 4थीची मुलं घेतो आम्ही शाळांमध्ये जातो आमची मुलं आणि त्यांची मुलं एकत्र काम करतात म्हणजे समजा रेग्युलर शाळा असतात रेग्युलर कुठलीही रेग्युलर शाळा पण 3री 4थीची मुलं घेतो कारण त्यांना थोडंसं अंडरस्टँडिंग असतं मग आमची मुलं आणि त्यांची मुलं एकत्र बसतात आणि म्हणा ती राखी किंवा फ्रेंडशिप बँड एकत्र करतात आम्ही कुठलाही शब्द वापरत नाही की हा अंध आहे हा कर्णबधीर आहे हा मतिमंद आहे असं काहीच बोलत नाही आम्ही ते करता करता ते मुलं विचारतात हे ना का चष्मा का घातलाय हा असं स्पर्शाने का बघतोय मग ती त्या ग्रुपमध्ये टीचर असते ती सांगते त्याला कमी दिसतं तुझ्यापेक्षा किंवा त्याला ऐकू येत नाही म्हणून त्यांनी ते मशीन लावलंय असं ते सांगतात म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांना अपंगत्व म्हणजे काय ते कळतं 3री 4थीची मुलं आणि मग जेव्हा ते वर्गात जातात मग शेवटी ते एक्सचेंज करतात बँड्स काय जे काय बनवलं ओके म्हणजे आमचं मूल त्यांना बोलतं त्यांचं मूल आम्हाला बनतं ओके असं करतात आणि मग टीचर वर्गात जाते आणि त्यांना सांगते की ही पण मुलं तुमच्याच सारखी आहेत ओके त्यांच्यामध्ये पण तेवढंच पोटेन्शियल त्यांच्यामध्ये तेवढीच क्षमता आहे तुमच्यासारखी म्हणजे कुठेतरी अगदी लहानपणी त्यांना कळतं की अशी पण लोक असतात पण ते पण माझ्याच असतात नंतर आम्ही 8वी 9वीला आम्ही अवेअरनेस प्रोग्राम सेन्सिटायझेशन सुरू करतो जे आम्ही कॉर्पोरेट्समध्ये पण करतो जसं ब्रेल आहे असे आमच्याकडे बोर्ड्स असतात आणि तिकडे ब्रेलर पण असतो म्हणजे सुधाला तिचं नाव लिहायचं असेल ब्रेलमध्ये तर तिथे बघून बघून लिहिते आमचे तिथे हे पण असतात आमचे इन्स्ट्रक्टर्स पण असतात द साइन लँग्वेज बेसिक की मला माझ्या गर्लफ्रेंडला आमचे हे विचारतात कॉलेजमध्ये गेला माझ्या गर्लफ्रेंडला कसं म्हणजे यू लुक ब्युटिफुल ते साइन लँग्वेजमध्ये शिकवतात मग अशा ह्याच्यातून म्हणजे सेन्सिटाईज करतो ब्रेल काय साइन लँग्वेज काय नंतर इवन मोबिलिटी स्किल्स मी जेव्हा NAB मध्ये होते तर माझा एक मित्र होता तर त्याने मला सांगितलं की मी एकदा सिग्नलला उभा होतो आणि मी सांगितलं मला जरा क्रॉस करायला मदत करा
तो मोठा ऑफिसर, त्याच्या हातामध्ये लोक पैसे देऊन जात होते, पण कोणी त्याला क्रॉस करायला मदत करत नव्हते. का नव्हते करत? मदत करायची नाही म्हणून नाही, त्यांना भीती वाटते. मी करताना जर मी काही चुकलो तर माझा तर ऍक्सिडेंट होईल, पण त्याचा पण ऍक्सिडेंट होईल. म्हणून आम्ही एक मोबिलिटी स्किल शिकवतो की तुम्ही कसं गाईड कराल ब्लाइंड माणसाला. त्याचा असा शर्ट नसतो धरायचा, एक वेगळी स्किल असते त्याच्यामध्ये, तर ते आम्ही शिकवतो. नंतर लॉज काय आहेत रिलेटेड टू डिसेबिलिटीज, त्याचं पण एक छोटंसं लेक्चर असतं. कॉर्पोरेटमध्ये मोठ्या प्रमाणात सांगतो, शाळेतल्या मुलांना पण आम्ही सांगतो. नंतर आम्ही पब्लिक प्लेसेसमध्ये जातो, जसं आता व्हाईट केन डे असतो, आम्ही स्टेशन्सवरती जातो आणि सांगतो की जर तुम्हाला एखादा माणूस आला, म्हणजे कोणी तुम्हाला मदत मागितली ब्लाइंड माणसाने, तर तुम्ही कसं त्याला धराल ना. सायटेड गाईड टेक्निक असतं. किंवा असं बरंच वेळा होतं ना, तुम्ही पण बघितलं की बँकमध्ये एखादा माणूस आला आणि म्हणाला इथे कुठे चेअर आहे का, खुर्ची आहे का, मला बसायचं, तर असं धरून त्याला असं बसवायचं नसतं. एक टेक्निक आहे त्याला बसवायचं, पाठी त्या चेअरला हात धरून असं. तर ह्या सगळ्या टेक्निक्स पण आम्ही त्यांना शिकवतो की बाबा तू कधी ना कधी तू भेटशील. सो ह्या सगळ्या आम्ही गोष्टी कॉर्पोरेट्समध्ये पण शिकवतो आणि मुलांनाही शिकवतो. आणि एपिलेप्सी डे, आता एपिलेप्सी डे झाला, वर्ल्ड व्हाईट केन डे, असे मोठे मोठे जे ब्रेल डे, असे जे मोठे मोठे दिवस असतात, तेव्हा मी पब्लिकमध्ये जातो, म्हणजे मॉल्समध्ये जातो, स्टेशन्सवरती जातो आणि आम्ही लोकांना सांगतो, पॅम्पलेट्स पण वाटतो की बाबा काय प्रॉब्लेम आहे ते, म्हणजे तुम्ही कशी मदत कराल, है ना. जसं त्या माझा मित्र होता, त्याच्या हातामध्ये पैसे देऊन चालले, त्याला पैशाची गरज नव्हती, तो चांगला कमवत होता, पण तुम्ही कशी मदत करू शकता त्यांना. तर ह्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस ठिकठिकाणी स्कूल्स, कॉलेज, कॉर्पोरेट, पब्लिक प्लेसेसमध्ये जाऊन करतो. कारण ते असं मला वाटतं ते आमचं दायित्व आहे. कारण आज मूल माझ्याकडे आहे, पुढे तो सोसायटीमध्ये जाणार आहे, मग तिथे पण त्याला तेवढाच आदराने लोक वागवतील. अगदी खरं. म्हणून आम्ही हे अवेअरनेस प्रोग्राम्स पण करतो. मला असं वाटतं की तुमचा हा जनजागृती प्रोग्राम आहे ना, ते आपलं सध्या रस्त्यावर एवढे खड्डे पडले किंवा म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही आता काल स्टेशनवर, मी जेव्हा आमच्या सांताक्रूझ स्टेशनवर जात होते, तर माझ्या मिस्टरांना मी हेच म्हटलं की इथे आमच्या अंध मुलांनी येऊच नाही ना. म्हणजे ती केन असली तरी म्हणजे कसं ते हे करतील हो. म्हणजे किती ती, म्हणजे काय त्या रस्त्यावर त्या चालायला जागा नसते, गाड्या असतात. माझ्या इथे मी राहायची पूर्वी अंधेरीला, तर रस्त्यावरती खानावळ होती, एवढी मोठी कढई, आणि तो पुऱ्या तळत होत्या, आणि त्या एरियामध्ये 3 ब्लाइंड लोक राहायचे. त्याला कसं कळणार? खरंच आहे. तर जनजागृती झाली पाहिजे. आता हे नॅशनल ट्रस्ट तुमचं काय आहे का, त्यांच्याशी टायअप आहे? म्हणजे एकदा आमच्या मुलांना UDID मिळाली, सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, UDID मिळाली की आम्ही निरामया स्कीम जी आहे, निरामया स्कीम मधून त्यांना बऱ्याचशा सवलती मिळतात. म्हणजे ती मला वाटतं ती एक इन्शुरन्स स्कीम आहे. पूर्वी ICICI लोंबार्डची होती, आता कुठली मला माहिती नाही. लिगल गार्डियनशिप पण, लिगल गार्डियनशिप असते. कारण प्रत्येक पालकांना हेच वाटतं ना की माझ्यानंतर काय. आणि आमच्याकडे असं झालंय, एक मुलगा होता, तर बँकर होता, त्याचे वडील बँकर होते चांगले, अचानक त्यांना कॅन्सर झाला असं कळलं, आणि अगदी 4 महिन्यात ते गेले, आणि आई सांभाळ होती त्या मुलाला. तो बहुविकलांग होता, अंधत्व अधिक मतिमंदत्व होतं त्याला, आणि मला वाटतं 6 महिने आई पण गेली, आणि गार्डियनशिप पण नव्हती, काहीच नव्हती. म्हणून तेव्हापासून आम्ही पालकांना गायडन्स देतो की गार्डियनशिप तुम्ही घ्या, आणि खूप सोपा प्रोसेस आहे तो. आणि नॅशनल ट्रस्टमध्ये खूप काय स्कीम्स आहेत, आणि आमची जी सोशल वर्कर आहे ती पालकांना सांगते. जसं निरामयामध्ये तुम्हाला आधी जॉईंट अकाउंट काढायला लागतं, तेच पालक करायला तयार नसतात, मग त्यांच्याकडून ते करून घेतो. तर बऱ्याचशा स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, नॅशनल ट्रस्टच्या थ्रू, म्हणजे आम्हाला ज्या लागू पडतात, आणि मुलं असतात जास्ती, मग ते आम्ही पालकांना सांगतो, आणि निरामयासारखी वगैरे आम्ही त्यांना घेऊन जातो आणि काढून पण देतो त्यांना. आणि शासनातर्फे ज्या मी मगाशीच म्हटलं होतं सुविधा ज्या असतात, तर त्याच्यापैकी एका अपंगत्वासाठी ह्या मुलांना मिळू शकतं. असं त्याच्यामुळे तर नोकरीच्या ठिकाणी 1% रिझर्वेशन वगैरे असं मिळतं का? मिळतं, सगळीकडे मिळतं. म्हणजे आमची मुलं अजून नोकरीला नाही, पण मी NABला असल्यापासून बरेचशी मुलं आता माझी मोठी झाली आहेत ना. पण काय असतं ना माहिती आहे, मला सुद्धा खूप वाईट वाटतं. एक मुलगी आहे, तिने MBA फायनान्स केलंय, आणि ती काय करते, बॅक ऑफिसमध्ये
डेटा एंट्री करते आणि ती एवढी फ्रस्ट्रेटेड झाली आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या पोटेन्शियल प्रमाणे त्यांना द्या ना, ब्लाइंड आहे म्हणून तुम्ही तिला काय हे द्याल का? अतिशय असं मला वाटतं नाही, की नाही, तुम्ही जॉब द्या, तुम्हाला जबाबदारी आहे किंवा CSR म्हणतं म्हणून तुम्हाला आणि job द्यायचा. कम्प्युटरवर काम करतात हल्ली ना, हो, हो, हो. त्याच्यामध्ये आणि ते जॉब्स पॅकेज असतं. म्हणजे MBA फायनान्स झालेली मुलगी आरामात कम्प्युटरवर काम करू शकते, किंवा लो विजन जरी असेल तरी मॅग्निफाईंग असतंच ना. हो, पण त्याचं ऍटिट्यूडल चेंज ना. म्हणजे जनजागृती अजून व्हायला पाहिजे. हा, त्यांना ते समजायला पाहिजे ना की त्याला तेवढं पोटेन्शियल आहे, त्याप्रमाणे त्याला काम द्यावं की. पण ह्याच्या अगेन्स्ट काय लिगल प्रोव्हिजन नाही आहेत, असं आपण हक्क मागू शकत नाही? मागू शकतो, पण मग त्या प्रोसेसमध्ये जायला ते तयार असायला पाहिजे ना. आता ही एकात्म शिक्षण पद्धती जी आली, इन्क्लुजन, ओके, आमची मुलं शाळांमध्ये जातात इन्क्लुजन मध्ये, पण काय असतं, त्या टीचरला नकोच असतं ना ते मूल तिथे. खरे. पण कोण जाईल पुढे आणि कोण भांडेल? आता माझ्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा आहे, बहुविकलांग, फक्त ऑटिस्टिक आहे, त्याला मिळत नाही ऍडमिशन. पण राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे, अगदी राईट टू खरंय. पर्सन्स विथ डिसेबिलिटी ऍक्ट आहे, ह्याच्या थ्रू मिळतात. त्यांना माहिती पण असतं, पण ते नको असतं त्यांना ते मूल, कारण ते आवाज करेल, एकच टीचर 25-30 मुलांना बघते, आणखीन एक कशाला, असं त्यांचं असतं. आणि इतर पालक ते ऑब्जेक्शन घेतात ना, हो, कारण हे मुलं आमच्या मुलाला मारतंय किंवा आमच्या मुलाला हे का, किंवा मुलाला चिडवतात. त्याच्यामुळे कधी कधी ऑटिस्टिक, आमच्याकडे आशियानाच्या मॅडम सुहासिनी महादेव मॅडम होत्या, त्यांनी इतकं सांगितलं की त्यांची मुलं गेली शाळेमध्ये, पण त्या मुलांना चिडवतात हो इतर मुलं. हो. आणि मग त्या आताच मी काल मला वाटतं इन्स्टामध्ये ते ब्रूट न्यूज असते ना, त्याच्यामध्ये हो. दिल्लीमध्ये, तू वाचलं असेल की नाही माहिती नाही, की एक मूल ऑटिस्टिक पार्कमध्ये गेलं खेळायला, तर त्याला दिलं नाही, खेळायला दिलं नाही. त्या मूलभूत हक्क आहे मुलाला खेळणं, खरे खरे. तो दिला, शिक्षण तर पुढे येतं. हो. अरे पण त्याला मूल खेळणार ना, तर त्याला दिलं नाही, त्याला पार्कमधून काढून टाकलं. बाकीचे पालक पण म्हणाले हे मूल नको. अरे काय करतोय, ते पण खेळतंय, फार परता आवाज करत असेल, भयानक आहे सगळं. है ना. अगदी खरं. म्हणून तेच तू म्हटल्याप्रमाणे ना, जनजागृती झाली पाहिजे. आणि म्हणून आमचा हा मंच आहे, या Very good. मंचातर्फे ग्रंथाली जनजागृती मोठ्या प्रमाणात खरंच करते. छान छान प्रकल्प आहे तुमचा. आणि आता समाजाच्याकडून काय अपेक्षा आहेत सांगा, कारण हा आपला मंच आहे. तुम्हाला नाही, खरंच मोकळेपणाने सांगा, तुम्हाला काय व्हॉलेंटियर्सची गरज असते, काय असतं, म्हणजे तुम्ही तुमच्या काय तुमचे प्रॉब्लेम येतात त्याच्याप्रमाणे सांगा ना. पहिलं म्हणजे ना, जर तुम्हाला अपंगत्व असलेला माणूस किंवा बाळ मिळाला, उगाच त्याला मदत करायला जाऊ नका. त्याला काय हवी तेवढीच मदत द्या. दुसरं त्यांची उगाच दया करू नका. एम्पथी, एम्पथी, नॉट सिम्पथी, एम्पथी. ओके, ऍटिट्यूडल चेंज पाहिजे तुम्हाला. नंतर तुम्हाला थोडंसं ह्या लॉज, काय हल्ली इंटरनेटवर तुम्हाला सगळंच मिळतं, है ना. हे लॉज, राईट टू एज्युकेशन म्हणजे काय, राईट टू पर्सन्स विथ डिसेबिलिटी ऍक्ट काय आहे, हे थोडीशी माहिती असायला पाहिजे. व्हॉलेंटियर्स आमच्याकडे ना सुद्धा गंमत आहे, आमच्याकडे व्हॉलेंटियर्स म्हणून देतात. काय करायचं, आम्हाला मुलांची खेळायचं, म्हटलं खेळणं हे व्हॉलेंटिअरिंग नाही. किंवा तुला माहितीये, RCIच्या प्रमाणे यू कॅनॉट वर्क विथ अ चाइल्ड विथ डिसेबिलिटीज अनलेस यू आर ट्रेन्ड. अनलेस यू आर ट्रेन्ड. तर त्यांना आम्ही शिकू. अरे पण तुमच्याकडे स्किल्स कुठे आहे, तुम्हाला कळतं कुठे काय करायचं. मग पण आमच्याकडे येतात, बऱ्याचशा कॉलेजमधून वगैरे मुलं येतात, पण आम्हाला खूप व्हॉलेंटियर्सची गरज आहे. जर कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी यावं. आमच्या मुलांचे टीचिंग एड्स बनवायचे असतात. खरं. नंतर आमचा स्पोर्ट्स डे असतो, ॲन्युअल डे असतो, अशा वेळेला आम्हाला व्हॉलेंटियर्सची गरज असते. तर लोक आली तर आम्हाला व्हॉलेंटियर्स म्हणून पाहिजेतच आहेत. पण त्याच्याही बियॉन्ड म्हणजे तुमचं ॲटिट्यूड चेंज करा टुवर्ड्स. म्हणजे आम्ही म्हटलं 3री-4थीत म्हणून सुरुवात करतो की त्यांना काय हवं, त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून जरी घेतलं समाजाने. त्यांच्या पालकांच्या अडचणी काय होतं, म्हणजे त्या मुलाच्या अडचणी जाऊ देत, त्या पालकांना एक काय म्हणतात, मायेचा ओलावा लागतो ना. तुम्ही त्यांना घरी येऊ देत नाही का, ते मूल येऊन आमचं घर हे करेल, आमच्या मुलाला मारेल. म्हणजे नाही, बहुतेकशे आमचे पालक म्हणतात ना, आम्ही लग्नाला जात नाही, खरे खरे. बर्थडे पार्टीजला जात नाही, कारण मग पालक बाकीचे म्हणतात, अय्या एवढा मोठा मुलगा झाला अजून डायपर घालतो, खरे खरे. अय्या एवढा मोठा झाला अजून त्याला हाताने जेवताना. पण तुम्हाला माहितीये का नाही करत आहे ते. तर त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अनसॉलिसिटेड ऍडवाइस देऊ नका. काय असतं ते आईचं दुःख आईला माहिती असतं ना. पण त्यांना बोलवा की बर्थडे पार्टीजला, तुमच्याकडे हळदी कुंकाला बोलवा, काय असेल तर त्यासाठी तुम्ही त्यांनाही बोलवा की. खरे खरे, है ना. आणि आय थिंक मला असं वाटतं की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हेच असतं ना. हो, एकात्मता हीच असली पाहिजे ना, की आपण काय माणसाने माणसाशी एकमेकांच्या समानतेने वागलं पाहिजे, समानतेने वागलं पाहिजे. आज त्या बाईला मूल असं आहे, उद्या कोणाचंही असू शकतं ना. म्हणजे वेळ कधी कोणाला सांगून येत नाही ना. बरोबर, अगदी बरोबर म्हणतेस. त्याच्यामुळे
नाही खरंच आहे, समाजाकडून ह्या भयंकर अपेक्षा म्हणजे तुम्ही त्या सांगतायत त्या बरोबर आहे. आणि पण हळूहळू ना आपल्या मीडिया ह्याच्यामुळे थोडं थोडं लोकांमध्ये बदल होतोय. म्हणजे पूर्वी जे म्हणायचे ना, तुला शापच मिळाला असेल म्हणून असं मूल झालं, तूच काहीतरी केलं म्हणून मूल झालं. थोडंसं ॲटिट्यूडल चेंज आहे. आणखीन हे राईट टू एज्युकेशन ऍक्ट किंवा तू म्हणालीस तसं समग्र शिक्षा, पर्सन्स विथ डिसेबिलिटी ऍक्टमुळे शाळांना ह्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामुळे त्यांना नको असेल तरी ठेवतात मुलं, तेवढं तरी मुलांचं कल्याण होत आहे. म्हणजे एवढं झालेलं नाही, पण कुठेतरी मार्गाला लागलोय आपण असं मला वाटतंय. आणि सुविधा पण ना, की आता अजूनही रॅम्प हा प्रकार सगळीकडे नाहीये. कारण मध्ये आमच्याकडे कोणतरी आलं, ते म्हणाले हो म्हणजे त्या म्हणजे त्यांना स्वतःला मल्टिपल स्क्लेरोसिस आहे. त्यामुळे आता मी रॅम्पच्या विरुद्ध, म्हणजे रॅम्पच नाहीत कुठल्या, म्हणजे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगना रॅम्प नाही आहेत, त्याच्या विरुद्ध आता जनजागृती मी सुरू करते की त्या बाईंना स्वतःला मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, त्यांना जाणं कठीण पडतं त्या स्टेप्सवरून चढून. रॅम्पवर चढणं सोपं असतं ना, तर रॅम्प हल्ली इतकी साधी गोष्ट आहे की एक रॅम्प करा, ती करू शकत नाहीत लोक. सुगम्य भारत अभियान आहे. सुगम्य भारत अभियानमध्ये पहिलं म्हणजे ऍक्सेसिबिलिटी. करेक्ट. कुठल्याही बिल्डिंगला ऍक्सेसिबिलिटी असावी. रॅम्प म्हणा, लिफ्ट म्हणा, किंवा मी लिफ्टमध्ये चढल्यावरती कुठल्या मजल्यावरती जाते ब्रेलचं युनिव्हर्सल डिझाईन्स असायला हवं. नंतर इन्फॉर्मेशन सुद्धा त्यांना, म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणतात तुमची वेबसाईट डिसेबल फ्रेंडली नाही आहे. आणखीन लिटरेचर त्यांना डिजिटलमध्ये, मीडियामध्ये सुद्धा त्यांना मिळावं. मी एकदा बँकमध्ये गेली होती आणि तिकडे असं लिहिलं होतं की आम्ही भाड्याच्या जागेवर असल्यामुळे आम्ही रॅम्प बांधू शकत नाही. मग मी मॅनेजरला म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही खाली जाऊन त्याला सर्व्हिस द्या, ते द्यायला तयार आहात का तुम्ही, असं करून माझ्याकडे बघायला लागला. तर लोक वे आउट काढतात त्याच्यामधून, पण असायला पाहिजे ना, ऍक्सेसिबिलिटी असायलाच पाहिजे सगळीकडे. आणि ब्रेलचं मध्ये तर असायलाच पाहिजे सगळीकडे, माझं म्हणणं आहे की, कारण ते फार महत्वाचं आहे. मध्ये वंदे भारत मध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा टॉयलेटच्या बाहेर वगैरे ब्रेल मध्ये होतं, आणि खूप बरं वाटलं की आता म्हणजे नक्कीच आपला सुधारणा होत आहे. तेच मी म्हणतात, हळूहळू चेंज होतोय, स्लो आहे पण होतो आहे. पण मला असं वाटतं जरा स्पीड पकडायला पाहिजे. खरे खरे. आणि आता तुम्ही मला एक सांगा की आता ह्या मुलांच्या नोकरीच्या दृष्टीनं किंवा हे तुम्ही म्हणतात, म्हणजे पालकांना ह्याला काय व्यवसाय करायला त्याला तुम्ही मदत करता का, काय करता? कारण शेवटी आर्थिक त्यांचं स्वावलंबन असणं महत्वाचं आहे. तर मग त्याच्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत ना सुद्धा आम्ही मुलांबरोबर जास्ती काम करतो. पण पालकांबरोबर काम करून पालक आणि मूल मिळून काही जर सुरू केलं, आता इथे एक जुहूला एक कॅफे सुरू झाले, अर्पण कॅफे, तशा टाईपचं अजून व्हायला, कारण लोन्स मिळतात ह्यांच्यासाठी, अपंगांसाठी लोन्स सहजपणे मिळू शकतात, सहजपणे मिळू शकतात. इव्हन मिट्टी कॅफे ते पण आहे, तसं काही मिळू शकतात. पण मी तर नेहमी पालकांना विचारते, जरी तुमचं मूल 8 वर्षाचं आहे, ओके, अजून 10 वर्षांनी काय होईल, तुमचं मूल काय करू शकेल, त्याला कुठला व्यवसाय तुम्ही देऊ शकाल, हा प्रश्न मी असेसमेंट म्हणता 100% विचारते त्यांना. आता बाळ आहे म्हणून तुम्ही थेरपी करताय, शिक्षण काय काय करताय, व्हॉट आफ्टर दॅट. मग मी त्यांना विचारते तुमचा व्यवसाय काय आहे, छोटी तरी पुंजी आहे का, असं छोटंसं दुकान काढू शकता का तुम्ही, किंवा कोणी रिलेटिव्ह आहे ज्याच्यामध्ये असेंब्लिंगचं काम करू शकता का तुम्ही, ऍटलिस्ट एंगेज राहतो ना मूल. मी एकदा ना एका हॉटेलमध्ये गेले होते आणि तिकडे ते अपंग मुलांना, म्हणजे डाऊन सिंड्रोमच्या मुलांना आणि ऑटिझमच्या मुलांना जॉब्स देतात. तर एक मुलगा, त्याने आम्हाला पूर्ण SOP सांगितलं, इतकं गोड होता तो. फर्स्ट गो टू द राईट, ओपन द ड्रॉवर्स अँड सी, असं काय तो पूर्ण सांगत होता मला. तो मुलगा एका CEO मुलगा होता, पण त्याला म्हणे मला लाज वाटत नाही, कारण माझा मुलगा काहीतरी करतो आहे. ही जर भावना सगळ्या पालकांमध्ये असली, किंवा तो कुठलंही काम करे, डिग्निटी ऑफ लेबर असायला पाहिजे ना. डिग्निटी ऑफ लेबर हे अगदी सांगा या मंचावरून, कारण आपल्याकडे अजून डिग्निटी ऑफ लेबर नाहीये की कुठलंही काम करणं हे कमीपणाचं असतं. आणि आपल्या मुलांनी अगदी घरी भाज्या जरी चिरल्या आणि त्याचा व्यवसाय केला तरी पण चालू शकतं. तुम्ही किती श्रीमंत असता तरी हरकत नाही, ते मूल आज स्वावलंबीपणे काहीतरी करतंय. आणि हल्लीचे बरेचसे हॉटेल्स वगैरे हायर करतात या मुलांना. म्हणजे तू म्हटलं जसं प्लेट्स भरपूर असतात, त्या धुवून स्टॅक करून पुसा, किंवा टॉवेल्स किंवा नॅपकिन, किंवा कटिंग व्हेजिटेबल्स अंदाजाने करू शकतात, किंवा टॉवेल्स एक विशिष्ट पद्धतीने फोल्ड करून रॅकवरती ठेवू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलं करू शकतात. आणि आजकाल हॉटेल्स वगैरे घेतायत
थोडी थोडी जनजागृती होते आहे. ते CSR म्हणून करतात की काय म्हणून करतात मला माहिती नाही, पण सुरू झालंय का, खरं. ही चांगली गोष्ट आहे. आणि घरगुती पण उद्योग मला सांगावं असं वाटतं की काही काही आता सध्या या प्रोग्राममुळे बऱ्याच ओळखी होत आहेत, लोक त्यांचे अनुभव सांगतात. तर अशा छोट्या छोट्या ठिकाणांनी जिकडे काय म्हणतात असं इंडस्ट्रियल एरियाज असतात तिकडे अशा विशेष मुलांचे जे पालक असतात ना, ते स्वतः त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या असतात किंवा काय, तर ते डबा सर्व्हिस सुरू करतात आणि ही मुलं त्यांना मदत करतात डबा पोचवायचा, आणायचा. बरोबर आहे. म्हणजे एवढं ती कामं मतिमंद मूल असेल आणि जरी हे म्हणजे तुम्ही म्हणता बहुविकलांग मूल असेल तरी पण ते करू शकतात, ही कामं करू शकतात ना. कारण एक ठराविक असतं, असं जायचं तसं जायचं असं जायचं तसं. तर त्याचा अजून जनजागृती व्हायला पाहिजे की ह्या मुलांकडून काय म्हणतात आर्थिक स्वायत्तता फार महत्वाची असते. त्याच्यामुळे अजून काय आता आपण विचारू. तुम्ही खूप छान माहिती सांगितली मुस्कानची, फारच बरं वाटलं. आणि अशी काहीतरी संस्था एवढं मोठं काम करते आणि बहुविकलांगतेसाठी म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. आणि आज खूप माहिती चांगली मिळाली आहे. आणि तुमचं नाव तुम्ही सार्थ करताय, दीप्ती. तमसोमय ज्योतिर्गमय. थँक्यू सो मच. किती छान नाव ठेवलंय. आणि खरंच तुम्ही म्हणजे एका लो व्हिजनला प्रकाश दाखवताय, अंध मुलांच्या आई वडिलांना त्या मुलाला पण प्रकाश दाखवताय आणि बहुविकलांगांसाठी एवढं काम करताय. म्हणजे प्रकाशाचा झोत तुम्ही पाडलाय. अजून काय पाहिजे. खूप धन्यवाद. आणि प्रश्न कोणाला असतील तर आपण विचारूया. तुमचं नाव सांगा. तुमचा हा सगळा प्रवास फारच प्रेरणादायक आहे, याविषयी वाद नाही. परंतु मला तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलं की तुम्ही ही सुरुवात कशी केली, पण तुम्ही काही बेसिक एज्युकेशन तुम्ही मेडिसिन मध्ये घेतलं होतं का? नाही, मी स्पेशल एज्युकेटर आहे. म्हणजे MBBS वगैरे तुम्ही नाही. मला थेम्स युनिव्हर्सिटी थ्रू ऑनररी डॉक्टरेट मिळाले आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन कशात केलं? हो, स्पेशलायझेशन लो व्हिजन मध्ये केलं मी. आणि जशी मुलं बघायला लागले मग मला अनुभवामुळे ऑन द जॉब ट्रेनिंग बहुविकलांगाचं जे असेसमेंट असतं ना खूप कठीण असतं, समजायला लागतं तुम्हाला. म्हणून मी कॉन्स्टंटली कोर्सेस करत असते, वाचत असते. कारण एका डिसेबिलिटीचा इम्पॅक्ट दुसऱ्या डिसेबिलिटीवरती कसा होतो हे समजायला पाहिजे. जसं ऑटिझम आणि व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणजे अंधत्व, आणखीन स्वमग्नता ऑटिझम म्हणतात ना. तर स्वमग्नतेचा इम्पॅक्ट व्हिज्युअल इम्पेअरमेंटवरती आहे किंवा व्हिज्युअल इम्पेअरमेंटचा स्वमग्नतेवरती, हे समजायला लागतं तुम्हाला. मगच तुम्ही त्यांचं ट्रेनिंग करू शकता. किंवा डेफ ब्लाइंडनेस ना. आता सध्याच्या मेडिसिन पद्धतीमध्ये हे इन्क्लूड नाही करेल का? म्हणजे नाही, दिस इज समथिंग सेपरेट. मग सध्याचे जे डॉक्टर तयार होतात त्यांना याची काही कल्पनाच नाही आहे. इवन माझी स्पेशालिटी जी आहे सेरिब्रल व्हिज्युअल इम्पेअरमेंट, म्हणजे मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे त्या बाळाला दिसत नाही. ह्याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे. म्हणजे ज्या डॉक्टर्सकडे मी बोलते ते म्हणा आमच्या ह्याच्यामध्ये एकच पॅराग्राफ होता, आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. मग ते म्हणजे पूर्वी म्हणायचे की ऑक्सिपिटलमध्ये डॅमेज झाला तरच त्याला दिसत नाही. आजकाल म्हणतात ब्रेन कुठेही तुमचा डॅमेज झाला तरी मुलाला दिसत नाही. जसं तुम्ही गजनी बघितला असेल तर त्याला माणूस ओळखता येत नाही, तो फोटो ठरत असतो. ते पण दृष्टीचाच आहे ना, की तुम्हाला कम्पेअर करता येत नाही पहिलं तुमचं चित्र आणि आत्ता माझ्या ब्रेनमध्ये असलेलं. तर ते सेरेब्रल व्हिज्युअल इम्पेअरमेंटवरती इतकी कमी माहिती आपल्या भारतात आहे. म्हणून मी ठिकठिकाणी जाते. म्हणजे CMEs जे असतात डॉक्टरांचे, मी कंडक्ट करते त्यांच्यासाठी. ऑक्युपेशनल थेरपिस्टना, फिजिओथेरपिस्टना मी जाते. आणि यांचे जे ऑफ्थॅल्स किंवा पिडियाट्रिशियन्सचे जे कॉन्फरन्सेस असतात तिकडे मला ते बोलवतात किंवा मी बोलते ह्या विषयांवरती. म्हणजे त्यांना पण जागृती झाली पाहिजे ना बहुविकलांगता काय आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे असेसमेंट स्केल्सच नाही आहेत आपल्या मल्टिपलसाठी. हे रिहॅबिलिटेशनचं फील्ड येतं, पुनर्वसनाचं. डॉक्टरचं हे वैद्यकीय क्षेत्र येतं, ते मेडिकल किंवा ऑपरेशन्स वगैरेचे असतात. आणि जेव्हा त्यांच्याकडून काही होत नाही तेव्हा ते पुनर्वसनासाठी पाठवतात. पुनर्वसन हे महत्वाचं आहे ना. आता एक दुसरा प्रश्न आहे, ऑटिझमचं एक्झॅक्टली कारण म्हणजे काय, ते फक्त ॲट द टाइम ऑफ बर्थ होतं की नंतर देखील? त्याचं कारण काय हे अजून आपल्याला कोणालाच कळत नाही. व्हॉट इज द कॉज, म्हणजे कशामुळे होतं ऑटिझम. अनुवंशिकता हे धरून धरून नाही, बट कॅनॉट ऑलवेज से ना. नॉट ऑलवेज, पण नॉट ऑलवेज. नोबडी स्टिल फाउंड आउट द कॉज. इट कॅन बी वन ऑफ द कॅन बी वन ऑफ द कॉज. पण नंतर ही मुलं व्यवस्थित होतात ना? नाही, नॉर्मल नाही होऊ शकत. नॉर्मल नाही होत, कधीच नाही होणार. नाही. ऑटिझम मध्ये तीन त्यांना प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे त्यांना कम्युनिकेशन करता येत नाही. आता तुम्ही भेटलास, ओके, तुम्ही भेटला तर त्याला असं म्हणायचं असेल मला खूप आनंद झालाय तुम्ही आलाय, पण आमची मुलं काय म्हणते तुम्हाला बिस्किट देऊ,
तुम्हाला बिस्किट देऊ, पण त्याला म्हणायचं असतं की या बसा माझ्यावर खेळा. असं कम्युनिकेट म्हणजे शब्द असतात पण काय बोलावं ते कळत नाही. दुसरं म्हणजे सोशलायझेशन. म्हणजे बाळ झाल्या जवळजवळ मला वाटतं 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात बाळ आईला बघतं आणि हसतं. आय कॉन्टॅक्ट. बॉन्डिंग होतं आईचं आणि बाळाचं, बरोबर. मग तो भावंडांशी खेळतो, मित्रांशी खेळतो. हे सोशलायझेशनचे नॉर्म्स आहेत की नाही. आता मी बोलते तेव्हा तुम्ही बोलत नाहीयेत, तुम्ही बोलायला लागलात, इट इज अ नॉर्म ऑफ सोशल. ह्या त्यांना नसतात. कम्युनिकेशन प्रॉब्लेम असतो, सोशलायझेशन. आणि थर्ड असतं रेपिटेटिव्ह बिहेवियर्स. म्हणजे ते एकाच ठिकाणी उडी मारत बसतात अशी, किंवा हँड फ्लॅपिंग असतं, किंवा रुटीन्स त्यांना ते पाहिजे. म्हणजे जेव्हा कोविड झाला तर त्यांना माहिती होतं ना, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, शाळेत जायचं, शाळेतून घरी यायचं. पण ते रुटीन मोडलं, त्यांना ते रुटीनवरती पक्के असतात. म्हणून जेव्हा आमची दिवाळीची सुट्टी सुरू होते, आम्ही 10 दिवस आधी त्यांना सांगतो, आता संपणार आहे शाळा, आता घरी वेगळं शेड्यूल असणार. मग ते शेड्यूलचे चार्ट्स असतात आमचे, ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर, मग ते आम्ही पालकांना सांगतो, तर तुम्ही करा तुमच्या घरी. म्हणून हे ऑटिझम म्हणजे ह्या 3 एरियामध्ये ते वीक असतात. कारण रुटीन त्यांचं डिस्टर्ब झालं ना की ते फार हे होतात, ते आवडत सो इट नाही. इज वन ऑफ द ट्रायड म्हणतो आम्ही ऑटिझमचं ट्रायड. कम्युनिकेशन, सोशलायझेशन अँड रेपिटेशन. आणि इकोलालिया. Ecolalia is communication. पुन्हा Yeah. तेच बोलतात ते. दॅट इज कम्युनिकेशन. म्हणजे तुम्हाला तुझं नाव काय, तुझं नाव काय, तू इथे बस, असंच म्हणतात ते. पण आमचे स्पीच थेरपिस्ट म्हणतात की एकोलेला इज गुड, ऍटलीस्ट लँग्वेज तर आहे. म्हणजे दॅट कॅन बी कन्व्हर्टेड टू लँग्वेज. स्पीच इज देअर, इज नो लँग्वेज. आणि पुन्हा स्पेक्ट्रम आहे ना ऑटिझमचा. हा. तुम्ही स्पेक्ट्रम मध्ये कुठे आहात, म्हणजे ऍस्पर्जर्स मध्ये आहात का अगदीच ह्याच्यात आहात, त्याच्यावर असतं ना डिपेंडंट. कारण ऍस्पर्जर्स मध्ये म्हणजे आपण बघतो ना, ते फार मोठे मॅथमॅटिशियन्स वगैरे झालेले असतात. एका ह्याच्यात फार चांगलं असतं त्यांचं, किंवा चित्रकार असतात, चित्रकार ते एका कुठल्या तरी फील्डमध्ये खूप चांगलं करतात ते. पण सुद्धा मी तुम्हाला सांगायला विसरले की आमच्या मुस्कानमध्ये आम्ही कधीच म्हणत नाही की ह्याला हे येणार नाही. बरोबर आहे. आमच्याकडे 2 मुली आल्या होत्या, डॉक्टर उदानीने माझ्याकडे पाठवलं होत्या, जुळी, दोघेही टोटली ब्लाइंड आणि दोघेही स्पेक्ट्रम वरती होतं. आता स्पेक्ट्रम म्हणाले, एकीला ऑटिझम जास्ती प्रमाणात होते, एकीला कमी प्रमाणात होतं. तर जिला जास्ती प्रमाणात होतं, डॉक्टर म्हणाले ही काही करू शकणार नाही, हिला तुम्ही कमीत कमी हाताने खायला शिकवलं तरी ग्रेट. मग आम्ही दोघांना ट्रेन करायला शिकवलं. ती जर चांगली होती, तिला कमी ऑटिझम होतं, तिला आम्ही मेनस्ट्रीम स्कूलमध्ये टाकलं. पण ती कालांतराने तिला नाही जमलं, ती आमच्याकडे आली. आणि मी एक दिवशी आमच्या गोरेगाव सेंटरला असेच बसले होते, लंच आवर झाला होता, नुसते बसले होते, तर मला असं ऐकू आलं 24 × 37 टॉकिंग कॅल्क्युलेटर. वळून बघते तर ती मुलगी, जी डॉक्टर म्हणाली काहीच करू शकत नाही, ती प्रथमच्या 3rd लेवलला होती. बापरे. पण आपण असं स्टॅम्प करतो की काहीच करू शकणार नाही. पण जर इंटरव्हेन्शन आपण देत राहिलो तर त्या करू शकतात. बरूच म्हणजे टोटली ब्लाइंड विथ ऑटिझम, वी नेव्हर एक्सपेक्टेड शी कुड डू इट. ती ब्रेल शिकली, गणित शिकली, बऱ्याचशा गोष्टी. आता त्या मोठ्या झाल्या आणि वोकेशनल मध्ये गेल्या आहेत, त्या पण करू शकतात. पण जर आपण म्हटलं जाऊ दे ना, ह्याला नाही जमणार, मग फक्त थेरपीच करत राहू, असं नाही होऊ शकत. आणि तू मगाशी म्हणाल्याप्रमाणे पालकांना सुद्धा तेवढंच पार्टिसिपेशन जर त्यांनी केलं तर गोष्टी होऊ शकतात. खरं. मल्टीडिसिप्लिनरी ह्याच्यामध्ये आपली टीममध्ये आपण जे म्हणतो, जे डॉक्टर्स आहेत, स्पेशल एज्युकेटर्स आहेत, सगळ्या प्रकारचे विविध हे पॅरामेडिक्स असतात, त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा. म्हणजे पालक हे मुख्य असतात आणि बाकी नंतर असतात त्याच्यामुळे. आणि कधी कधी पालक ओव्हरडू पण करतात. म्हणजे आमची विजन थेरपी आहे, ते बघतात आणि आम्ही पहिली इन्स्ट्रक्शन त्यांना देतो, इथे बघून घरी करू नका विजनचं, कारण त्याने परत आकडी येऊ शकते जोरात. त्यांना म्हणतो जेव्हा वेळ येईल ते आम्ही तुम्हाला सांगू. इव्हन आमच्या फिजिओथेरपिस्ट वगैरे पण त्यांना सांगतात की आम्ही जे सांगतो तेवढंच करा, आता आम्ही काहीतरी करतो ते जाऊन तुम्ही कराल, पण आम्हाला त्याचं नॉलेज आहे, तुम्हाला नाहीये, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना नीट सांगतो काय करा आणि काय नका करू. अगदी खरं. आणि पालकांनी स्पेशल एज्युकेशन करणं फार जरुरीचं असं मला वाटतं. ॲटलिस्ट बेसिक कोर्स त्यांनी करायला पाहिजे की आपल्या मुलाला काय झालं आणि काय नाही हे करण्यासाठी. तर तो पण कोर्स सुद्धा आमच्याकडे आहे. 3 महिन्याचा आमच्याकडे कोर्स आहे, मल्टिपल डिसेबिलिटीज. आम्ही सगळं शिकवतो. आम्ही ब्रेल, साइन लँग्वेज वगैरे पण शिकवतो, किंवा मुलांना एखादी गोष्ट कशी शिकवावी, सपोज गणित कसं शिकवावं, त्याचं सुद्धा मी प्रशिक्षण पालकांना देतो. आमच्याकडे 3 महिन्याचा कोर्स आहे आणि तो ऑनलाईन आहे. आणि फक्त 2 वर्किंग सॅटर्डेज तुम्ही येऊन प्रॅक्टिकल, जसं ब्रेल म्हणा, साइन लँग्वेज म्हणा, किंवा टीचिंग एड्स कशा बनवायच्या, किंवा ओरिएंटेशन, मोबिलिटी स्किल्स, त्याच्यासाठी तुम्हाला यायला लागतं महिन्यातून 2दा. पण बाकीचं सगळं ऑनलाईन असतं. आणि ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ ज्या असतात त्या पण
सगळं सगळं शिकवतात. शिकवतात, सगळं शिकवतात. तेच ते आपण मगाशी म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड की सगळ्यांना माहिती असेल, पण तुम्ही सांगू शकता की या मुलांना एक साधं झोपेत उठल्यावर एक 2 Brush चूळ करणं. भरणं, ब्रश करणं हे किती कठीण असतं. खूप कठीण असतं. त्याला आम्ही टास्क अनालिसिस म्हणतो. म्हणजे एखादं टास्क असतं ते आम्ही त्याचे तुकडे तुकडे करतो की ब्रश, आधी ब्रश तुझा कुठला तो आयडेंटिफाय कर, मग तो काढ, मग त्याला पेस्ट आधी कॅप उघडायची. कॅप उघड. मग असे छोटे 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 त्याचे भाग करून हळूहळू आम्ही त्याला शिकवतो. एकदम डायरेक्ट आपली जशी मुलं शिकतात तसं त्यांना नाही. त्याचे तुकडे तुकडे करून मग पहिले हे 3 शिकवायचं. जसं सुद्धा म्हणाले, पहिला कॅप उघडा, मग ते पेस्ट लावा, किती प्रेशर लावा, आणि किती लावा, म्हणजे त्या ह्याच्यावर हातात बाहेर पडता कामा हा, नये. म्हणजे तेच ते किती प्रेशर लावा. मग प्रत्येक आमचं टास्क जे असतं ते आम्ही टास्क अनालाइज करतो आणि मग ते डिवाइड करतो. ह्या महिन्यात ह्या पहिल्या 3 स्टेप शिकेल, मग पुढच्या स्टेप करेल, मग ह्या 3 प्लस ह्या 3 असं करत करत आम्ही शिकवतो आणि मुलं करतात. खरं. आणि पालकांना सुद्धा आम्ही शिकवतो त्याच्याबरोबर नाही खरं. करणार. अगदी खरंय. अजून काही कोणाला प्रश्न? पार्श्यांमध्ये खूप प्रमाण दिसतं. तुम्ही जो सुरुवात करताना म्हणाला हो, की सांगली आपसातच लग्न केल्यामुळे किंवा जीन्स याच्यावर झालंय, कारण त्यांच्या तशा व्यक्ती खूप कशामध्ये? पारसी पारशी. पारसी आणि बऱ्याच कम्युनिटी आहे, मला नावं नाही घ्यायचे, पण असतं काही काही कम्युनिटीज मध्येच जास्तीत जास्त. पारस्यांमध्ये असं होत असेल कारण त्यांची खूप उशिरा लग्न होतात. आणि पुन्हा को सॅंग्विन वेडिंग्स पण होत असतील ना, म्हणजे एकमेकांच्या हो. आणि आपापसात, कारण ती कम्युनिटीज लहान आहे ना, कम्युनिटीज लहान आहे आणि त्याच्यामुळे इतरही होतात. काही काही ह्याच्यामध्ये आपापसात लग्न करतात, कारण जेव्हा असं काही अशी मुलं येताना पहिल्यांदा तोच स्पेशल एज्युकेटरना पहिला प्रश्न असतो ना की कोएसंगिन मॅरेज आहे का, हो. कारण त्याचं फारच मोठे परिणाम असतात, एस्पेशली डोळ्यांवर. रेटिनायटिस पिगमेंटोसा. रेटिनायटिस पिगमेंटोसा, मॅक्युलर डिजनरेशन. ॲब्सोल्युटली. कॉम्प्लिमेंट्स तुमचं थँक्यू. वॉट एव्हर यू आर डुईंग, फॅन्टॅस्टिक. यू मेन्शन 6 सन्स आहेत ना तुमचे? 6 सेंटर ठिकाणी. तर टोटल किती स्टुडंट्स असतील आणि किती टोटल स्टाफ? आजच आमचं डॅशबोर्ड प्रेझेंटेशन झालं. हा. तर टोटल आमच्याकडे स्पेशल एज्युकेशनला 206 मुलं आहेत आणि थेरपीला 326. 206 आणि 300 म्हणजे स्पेशल म्हणजे एज्युकेशनला जवळजवळ एवढी 500. आहेत सगळे- आणि थेरपीला म्हणजे 600, त्यातली 300. काही मुलं स्कूलची पण असू शकतात. बरोबर. तर एवढे थेरपीला 500. 326 आहेत, कारण आमच्याकडे सगळ्या थेरपी आणि खूपच स्वस्त रेटमध्ये खूप छान थेरपीज मिळतात. त्याच्यामुळे एवढी मुलं आहेत आमच्याकडे आता ह्या सध्या. आणि बहुविकलांग मुलं आहेत. म्हणजे हा, आणि काही फक्त ऑटिस्टिक पण असू शकतात, कारण एवढा मोठा सेटअप घालायचा आणि फक्त बहुविकलांग मुलांना द्यायचा, तर आमचं ते लॉजिक बसत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आणि स्टाफ 1:4 प्रमाणे का 100 एक स्टाफ असतो? हा, म्हणजे स्लॉट्स असतात, म्हणजे साधारण एका टीचरकडे 1:12 रेशो होतं, कारण स्लॉट्स वेगवेगळे असतात. त्याप्रमाणे मुलांना एका टीचरकडे युजली 4 मुलं असतात. म्हणजे जवळजवळ 100च्या वर स्टाफ आहेत सगळीकडे धरून तुमच्या? नाही, त्यांचे स्लॉट्स वरती असतात ना, जसं पहिला स्लॉट आमचा 9:30 to 11:30, मग 11 to 1, ओके, राईट. नंतर 1:30 to 3:30. काही काही मुलं अख्खा दिवस बसतात, राईट. बरं. तर त्याच्यामुळे आमच्याकडे स्पेशल एज्युकेटर जवळजवळ 25 आहेत. आणि Total फंडिंग कसं असतं सध्या? फंडिंग आम्हाला CSR म्हणून मिळतं. ह्याचा थोडं- हा, तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, फाउंडेशन्स असतात, फाउंडेशन्स पण आम्हाला देतात. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे एकट्याने आपल्याला करता येतं. आमच्याकडे पूर्ण एक डोनर टीम आहे, अकाउंट्स टीम आहे, कारण जरी CSRने दिले आम्हाला तर त्यांना ते युटिलायझेशन कसं होतं, त्याचं इन्स्पेक्शन पण होतं, म्हणजे KPMG सारखी संस्था येऊन एखाद्या कॉर्पोरेटचं सगळं म्हणजे पाठवले जातात आणि सगळं करतात. असं हा पंखा ह्याचंच बिल आहे का ते असं आम्हाला पण विचारतात. पण इट्स फाईन, जो पैसा देतोय तो विचारलं त्याच्यात काही गैर नाही आम्हाला. आणि म्हणून आम्हाला माणसं लागतात. डोनर टीम ते सगळं देतं, किंवा ह्यानी 10 मुलं स्पॉन्सर केली, मग त्याचा रिपोर्ट, त्याचं अटेंडन्स, ते सगळं आम्हाला पाठवायला लागतं. तुम्ही मगाशी म्हणालात की रेस्टॉरंट हॉटेल्समध्ये हल्ली जरा जॉब्स मिळतात म्हणून. गेल्या आठवड्यातच एका ट्विटमध्ये पाहिलं मी, व्हेरी एनकरेजिंग आणि इंटरेस्टिंग. आय वॉज सरप्राईज. म्हणजे लेमन ट्री मी तुम्हाला जे मगाशी जवळजवळ 13% त्यांचे लोक असे आहेत. 13% म्हणजे इट्स नॉट 1% किंवा 13%, अँड द टार्गेट इज 20%. अँड त्यांचं स्टेटमेंट काय होतं की इट इज नॉट CSR, दिस इज अ बिझनेस मॉडेल आमचं. बिकॉज हे लोक म्हणजे
इंडस्ट्रीचं टर्नओव्हर लोक सोडून जातात, ॲट्रिशन इज हा, हा. 40 to 50%. हा, हा. आणि आता आमच्या इकडे 12% आहेत, कारण आम्ही असे घेतो लोक, आणि हे एकदा ट्रेन झाले की आणि एफिशियन्सी नाही. आहे. मी तुम्हाला मगाशी business एक्झाम्पल model आहे दिलं. तेवढं. Yes, मी मगाशी जे तुम्हाला एक्झाम्पल आहे, एका सीईओचा मुलगा रूम क्लिनिंगचा एसओपी मला सांगत म्हणाला. होता, मेटिक्युलसली एक कुठे तो बरोबर. सोडणार नाही. So that was very encouraging. येस येस. आणि ते बिझी राहतात ना, आणि त्यांना पण आनंद होतो की आय गेट अ सॅलरी वॉट एव्हर 10,000 50,000 वॉट नाही, पण एव्हर फारच आर्थिक कॉन्ट्रीब्युटिंग टू द फॅमिली आर्थिक स्वावलंबन फार महत्वाचं आहे. अँड सेल्फ ऍक्च्युअलायझेशन पण होतं ना, मी काहीतरी करतो. आणि पालकांना पण किती आनंद असतो की आज माझ्या मुलांचा पगारातून मला त्यांनी हे आणून दिलं. बँड्रा ईस्ट मला सुरुवातीला म्हटलं ना, माझ्या वडिलांनी मला एक वरांडा आणखीन एक रूम दिली होती. मग कालांतराने माझे आई वडील गेले, तर मग आम्हाला पूर्णच फ्लॅट मिळाला तो. बंगला आहे असा. हो, बंगला असा. दुसरं तुम्ही मगाशी म्हणाला की आत्मसंस्थान, त्यांनी तुम्हाला सगळं माहिती आहे. आत्मा हो अजूनही मला आहे. माहिती पाहिजे, मला विशेष करून मला शिकण्यासाठी काही. हो हो, आणि खूप छान करतात. आम्ही लकी होतो की आम्हाला आत्मा आणि आमचं वय एकच होतं. म्हणजे ते पण 2007 मध्ये, आपण 2007 मध्ये, म्हणून आम्हाला हँड होल्डिंग जे झालं ते पर्सनल झालं, पर्सनल टच होता. आता मला वाटतं त्यांनी सगळं डिजिटलाइज केलंय, पण तरी ते बरोबर तुमचं असेसमेंट करतात आणि सांगता हे एरियामध्ये वीक आहे तुम्ही, ह्याच्याबद्दल काहीतरी करा. मग तुम्हाला मेंटर्स येतात, ते तुम्हाला शिकवतात. जसं सोशल मीडिया, हल्ली सोशल मीडिया एवढं इम्पॉर्टंट, ते कसं असायला पाहिजे तुमचं पोस्ट, किती असायला पाहिजे. सोपं एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला, फंड रेझिंग कसं करायचं मला अजूनही आठवते, ते सुद्धा शिकवतात. दीप्तीताई खूप खूप छान, धन्यवाद. Thank you so धन्यवाद हा much. फार म्हणजे अंडर हे माझं म्हणतं, म्हणजे धन्यवाद किती मानावे तेवढेच कमीच आहेत. आणि तुम्ही एवढं प्रचंड कार्य करता हो, म्हणजे तुमच्याकडे बघताना असं वाटतं की तुमच्यासारखी माणसांची भयंकर गरज आहे समाजाला. म्हणतात ना इंग्लिशमध्ये, ब्युटी लाईज इन द बिहोल्डर्स आईज. तुम्ही कौतुक करता कारण तुम्हाला वाटतं म्हणून. नाही नाही, असं नाही. आणि एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुख, सगळ्यांनीच मदत करायला पाहिजे. हे एका फक्त म्हणजे मुस्कानच्या फक्त दीप्तीताईंचं हे काम किंवा स्पेशल एज्युकेटर ह्यांचं काम नाही, आपल्या सगळ्या समाजाची बांधिलकी. आणि ह्या मंचावरून ग्रंथाली हेच पुन्हा पुन्हा सांगते की आम्ही हा प्रोग्राम का करतोय, ग्रंथालीनं का काहीतरी पुढाकार घेतलाय, तर काहीतरी विशेष आहे हे. आणि म्हणजे विशेष व्यक्ती ह्या तुमच्यापासून तुमच्यासारख्याच आहेत ना, म्हणजे म्हणतात तसं तुमच्यातल्याच एक आहेत. तेव्हा हे जागरूकता अभियान आम्ही सुरू केलं आहे ग्रंथालीनं, त्यामुळे ग्रंथालीचे आभार मानते तुमच्या बरोबरीनंच. आणि असंच तुम्हाला उत्तरोत्तर खूप यश मिळो. आणि अशी आम्हालाच फार प्रेरणा नाही, म्हणजे फारच प्रेरणा मिळते असं वाटायला लागलं. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपली चर्चेला जेव्हा सुरुवात झाली तर बहुविकलांगता एक आव्हान हा विषय घेऊन ही सगळी चर्चा सुरू झाली, आणि खरंच हे खूप मोठं आव्हान आहे पालकांसाठी आणि समाजासाठी. पण ज्या पद्धतीने तुम्ही विषय मांडत गेलात आणि ज्या पद्धतीने मुस्कानचं काम चालतं हे आमच्यापर्यंत पोहोचलं, तेव्हा लक्षात आलं की हे आव्हान आहे, पण ते अगदीच न पेलण्यासारखं नाहीये. पालक ते पेलवू शकतात आणि आपल्या मुलाला या समाजात वावरण्यासाठी आत्मनिर्भर करू शकतात. आणि त्या दृष्टीने मुस्कान काम करत आहे आणि त्याचं मार्गदर्शन सगळं आपण करत आहात. खूप मोठं काम आहे. आपले मनापासून मी आभार मानते. खूप छान, चांगली, महत्त्वाची माहिती आज आम्हाला आपल्या माध्यमातून या विषयावर मिळाली आहे. आणि सुद्धाताई, आपलेही आभार की अनेक नवीन विषय आणि महत्त्वपूर्ण असे विषय या व्यासपीठावर आपल्या कल्पकतेतून आणि आपल्या सगळ्या कामातून इथे येत असतात, याबद्दल आपलेही आभार. आणि ह्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना मला सांगायचं की काहीतरी विशेष या मालिकेमुळे, या कार्यक्रम मालिकेमुळे हे बीज कुठेतरी रोवलं गेलं आमच्याही मनात नकळत, जे नव्हतं की इन्क्लुझिव्ह आपण एज्युकेशन म्हणजे काय किंवा सर्वसमावेशकता म्हणजे काय, हे सतत जेव्हा या व्यासपीठावरून आपण ऐकत गेलो तेव्हा ते नकळत रुजत गेलं. आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की आपण विज्ञानधारा विज्ञान एकांकिका हा उपक्रम घेत असतो, आणि हा आता हे 4थं वर्ष आहे. यंदा महाराष्ट्रात 9 ठिकाणी होत आहे. पण या कार्यक्रमातून हे बीज मनात आलं की हे सगळे आपल्या नेहमी नॉर्मल शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी या सगळ्या स्पर्धा आहेत. पण आपण आता सर्वसमावेशकता, सर्व शिक्षा अभियान हे सगळं असताना मग विशेष मुलं का नको याच्यामध्ये.
आणि आमच्याकडे मागच्या एपिसोडला मेधा सोमया आल्या होत्या आणि त्यांच्याशी चर्चा झाली की पुढच्या वर्षी आपण याला एक नीट स्वरूप देऊ की कशा पद्धतीने दिव्यांग विशेष मुलं आमच्या या स्पर्धांच्या उपक्रमात सहभागी होतील. पण या वर्षीची जो कार्यक्रम आहे आपला विज्ञान दिनाचा, त्यात 8 केंद्रांच्या एकांकिका आहेत, पण त्याचबरोबर एका विशेष शाळेची मुलं देखील एकांकिका सादर करणार आहेत. त्यांचाही सहभाग असणार आहे. आपण त्यांना पुस्तक पाठवलंय आणि भाग्यश्री वर्तक म्हणून आहेत ज्या या क्षेत्रात काम करतात, मुलांसाठी अनेक नाटकं बसवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाटक बसवलं जातंय आणि विज्ञान दिनाच्या कार्यक्रमामध्ये ती मुलं परफॉर्मन्स देखील करणार आहे. तर सुधाताई, यासाठी तुमचे विशेष आभार की ही दृष्टी तुम्ही आम्हाला दिली की एक उपक्रम राबवत असताना तो कशा पद्धतीने राबवला गेला पाहिजे. एक जरा हे सांगू का, मला काय सुचतंय, हे आपण एक आव्हान म्हणतो ना, आव्हान हे आवाहन करते. ग्रंथाली आवाहन करते की सगळ्यांसाठी हे मोठं सगळ्यांसाठी आहे. तर पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. धन्यवाद.